आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्या गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेचा हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा जो उपक्रम दरवर्षी असतो, त्या उपक्रमा अंतर्गत आज जे दोन वक्ते भाषण देणार आहेत त्यानिमित्तानं उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे मी इथे स्वागत करतो. राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. याच्या पाठीमागे जी भूमिका आहे त्याच्याविषयी तुम्हाला मी सांगतो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1987 मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायचा. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणता दिवस निवडावा यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला होता. ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की 14 नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा पूर असतानाच डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मनात आलं, खर तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी आपल्याला दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा प्रथम नोबेल पारितोषिक जे मिळालं तो पुरस्कार जो मिळाला तो डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना मिळाला. त्यांच्याशी संबंधितच तो जर दिवस असला तर चांगलं होईल. काय तो त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांची पुण्यतिथी असं निवडण्यापेक्षा त्यांचा जो शोधनिबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकात पाठवला त्यांनी आणि तो पुढे प्रसिद्ध झाला. पुढे त्याला 1930 या वर्षी त्यांच्या संशोधनाला पुरस्कार मिळाला. तो दिनांक का निवडू नये? तो दिवस निघाला 28 फेब्रुवारी. तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यांचा शोधनिबंध होता प्रकाशाचे अपस्करण. या विषयावर त्यांनी संशोधन केलं होतं. जो विषय पुढे किंवा जे संशोधन आहे ते रामन परिणाम म्हणून जगप्रसिद्ध आहे. रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाश किरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले व त्या पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता प्रकाशाच्या तरंग लांबीत बदल झालेला दिसला. पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमांच्या अणूंमध्ये किंवा रेणूंमध्ये प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची अणूत किंवा रेणूत आंतरक्रिया होते. अणुरेणूतील ऊर्जा स्तरात बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसले तरी शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जित केली जाते. विकिरित प्रकाश हाही ऊर्जा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. विकिरित प्रकाशाची तरंग लांबी मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. त्यानुसार विकिरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अति क्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून आणि त्यांच्या दीप्तीवरून अणुरेणूंमधील ऊर्जेच्या स्तराविषयी माहिती मिळते. रेणूतील वेगवेगळ्या अणूंमधील बंध कशा प्रकारचे आहेत याचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे रेणूंच्या संरचनेचं आकलन होऊ शकतं. ही संकल्पना एस मेकेल या शास्त्रज्ञाने 1923 या वर्षी खरं तर मांडली होती, परंतु त्याला प्रत्यक्ष प्रयोगाचा आधार देता आला नव्हता. प्राध्यापक चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी प्रत्यक्ष पुराव्यानिशी ती सिद्ध केली. रमण यांचे हेच संशोधन रामन परिणाम किंवा रमण परिणाम या नावाने जगदविख्यात आहे. हे संशोधन स्फटिकाच्या आंतररचने संबंधित संशोधन करण्यास उपयोगी ठरले. इसवी सन 1930च्या डिसेंबर महिन्यात सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना नोबेल पुरस्काराची रोख रक्कम आणि मानपत्र मिळाले. या रोख पैशांचा विनियोग त्यांनी कसा केला असेल बरं? नोबेल पुरस्काराच्या या पैशातून त्यांनी निरनिराळ्या रंगाचे, निरनिराळ्या दर्जाचे आणि निरनिराळ्या आकाराचे हिरे विकत घेतले. त्यांच्या स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नव्हे तर हिऱ्यांच्या प्रकाशकीय गुणधर्मांचा आणि त्यांच्या रचनांचा अभ्यास करण्यासाठी. मित्रांनो, हे जे शास्त्रज्ञ मोठे होऊन गेले त्यांच्यापैकी एक तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या व्यक्तीविषयी वाचलं असेल. नसेल तर अवश्य ते वाचा. या व्यक्तीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार होता. त्यांना दिलेला हिरा किंवा त्यांना दिलेली जी काही पारितोषिक पुरस्कार होती ही त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये
पडलेली असायची. त्या वस्तूची किंमत किती या गोष्टीचं त्यांना कुठेही माहिती नव्हतं किंवा त्याविषयी त्यांनी फार मोठी काळजी घेतली असं नाही. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करताना महत्वाचा जो भाग आहे, पूर्ण देशामध्ये जी विज्ञान विषयक माहिती प्रसार त्याचा व्हावा आणि लोकांना विज्ञानाविषयी अधिक माहिती मिळावी, हा जो उद्देश आहे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा, त्यालाच अनुषंगाने, त्यालाच धरून आज आपण विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये 2 व्याख्यानं आपण ठेवलेली आहेत. ही व्याख्यानांविषयी मगाशी शुभदा वक्ते यांनी सांगितलं आहे. मी पहिले वक्ते जे आहेत आपल्या या कार्यक्रमाचे श्री अभय यावलकर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. मराठी विज्ञान परिषदेमध्ये अभय यावलकर हे परिषदेमध्ये विज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी इथून निवृत्ती घेतली. त्यांना भाषण सुरू करण्यापूर्वी त्यांच्याविषयीची ओळख महत्वाची आहे. परिषदेत निघाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. त्यांची ओळख शुभदा वक्ते करून देतील आणि मग अभय यावलकरांचं भाषण सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद कर्णिक सर. समाजाला डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या संशोधनाचे स्मरण व्हावे हा एक राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा हेतू आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच संशोधनाची आवड निर्माण व्हावी असा हाही हेतू आहे. याच उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने श्री अभय यावलकर त्यांचं हे व्याख्यान आयोजित केलं आहे. श्री अभय यावलकर हे शोधांमागील कथा सांगणार आहे. प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. श्री अभय यावलकर हे 1992 ते 2018 पर्यंत सुमारे 26 वर्ष मराठी विज्ञान परिषदेत विज्ञान प्रसारक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी कार्यक्षम चूल, सूर्यचूल, ग्रामीण विज्ञान मंडळे, शिक्षक कृती सत्रे, खेळणी शिबिरे, सप्रयोग प्रात्यक्षिके, वयात येताना दृकश्राव्य कार्यक्रम या परिषदेच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होते. सूर्यग्रहण, शुक्राचे अधिक्रमण, पाणी टंचाई इत्यादी विषयांवर विविध व्याख्याने त्यांनी दिली आहेत. सूर्यचूल, सौर बंब प्रशिक्षणाची संकल्पना, आखणी आणि अंमलबजावणी असा त्यांचा चतुरस्र सहभाग होता. सौर ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार करताना सुमारे 15,000 नागरिकांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यातूनच पुढे सौर संमेलनाचे आयोजन आणि सौर दालन निर्मिती ही केली होती. बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे ते सदस्य होते. दूरदर्शनवर स्वयंपाक घरातील विज्ञान या मालिकेत श्री अभय यावलकर यांचा सहभाग होता. दूरदर्शनवर विविध विज्ञान विषयांवर त्यांनी 35हून अधिक मुलाखती दिल्या आहेत. दैनिक सामनामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञांवरील सदराचे लेखन व संयोजन केले आहे. सूर्यचुलीवरील पुस्तकाचे लेखनही त्यांनी केलं आहे. शिवाय आकाशवाणी व वर्तमानपत्रे यांच्याकरिता ते नियमित लेखन करीत असतात. सध्या श्री अभय यावलकर ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण आणि समाज उपयोगी विषयांवरील कार्यात व्यस्त आहेत. विज्ञान खेळणी, विज्ञान प्रयोग, अभ्यासक्रमातील संकल्पनांवर आधारित कार्यशाळा, प्रकल्प मार्गदर्शन, प्रतिकृती, शैक्षणिक साधने तयार करण्याच्या कार्यशाळा ते वेळोवेळी घेत असतात. विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांमधून प्रयोगाचे ते आयोजन करीत असतात. श्री अभय यावलकर यांना निर्माण कृतज्ञता पुरस्काराने आणि आदर्श डोंबिवलीकर या 2 पुरस्कारांनी 2011 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विज्ञान प्रसारक म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले. कथा किंवा गोष्ट म्हटली की आपल्याला आपले बालपण आठवतं. लहान मुलांनाच कथा आवडतात असं नाही, तर वडीलधाऱ्यांनाही कथा आवडतात. आपण सगळे उत्सुक असालच. त्यामुळे मी श्री अभय यावलकर यांना विनंती करते की त्यांनी शोधांमागील कथा सुरुवात करावी. प्रथम सर्वांना नमस्कार.
आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषदेने जी मला संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी परिषदेचे आभार मानतो. मित्र हो, कोणताही शोध हा एका रात्रीतून लागत नाही आणि त्यासाठी नेहमी ध्यास आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस संशोधक वैज्ञानिक एखादा शोध लावतो त्यावेळेस निरनिराळ्या प्रकारे तो प्रयोग करत असतो आणि हे प्रयोग ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सिद्ध होतात त्यावेळेस तो अनेकांपर्यंत तो प्रयोग पोहोचवला जातो. त्यातून समाजापर्यंत समाजोपयोगी जो भाग आहे हा निश्चित पोचतो आणि त्याचा फायदा हा सर्वांना होत असतो. आणि म्हणूनच आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगांमधून निश्चितच एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो. अर्थात ह्या प्रयोग करताना आपली निरीक्षणं ही अतिशय महत्त्वाची ठरतात आणि म्हणूनच आज या विज्ञान दिनाच्या प्रसंगी काही गोष्टी, कारण एक साधा जर विचार केला तर आपण सर्वजण पेन्सिलीचा वापर करतो. पेन्सिल असेल तर त्याच्याबरोबर खोड रबर पाहिजे आणि ज्यावेळेस अशा प्रकारे विचार येतो की अरे पेन्सिली बरोबर हे खोड रबर कसं आलं असेल, तर त्यावेळेस नेमकं त्या काळात काय झालं, कुठून आली असेल, असे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात. आणि त्यामुळेच एक तुम्हाला पेन्सिलीचा किस्सा मला सांगायचा आहे की ज्यावेळेस रबर जे होतं, पूर्वीचं जे भारतीय रबर म्हटलं जायचं, त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे असायचे आणि हे तुकडे वेचून घेणं, वेचणं याला खूप वेळ लागत असायचा आणि त्यामुळे त्या नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती काही प्रक्रिया केल्या गेल्या. अर्थातच मी असं म्हणतो की हे कोणी आणलं, तर एक तुम्हाला सांगायला आवडेल की कोलंबसने त्यावेळेस वेस्ट इंडिज म्हणून जो शोध लावला वेस्ट इंडिजचा, आणि त्याला असं वाटलं की आपण हे रबर जे आहे ते रबर इकडून भारतात घेऊन जाऊया. आणि भारतामध्ये त्याने ते रबर आणलं आणि आणल्यानंतर त्याने वेगवेगळे उपयोग सुरू केले. पहिल्यांदा चेंडूचा त्याने उपयोग केला आणि मग त्याला असं दिसलं की अरे हे रबर तर खऱ्या अर्थाने आपल्याला काही खोडण्यासाठी उपयोगात येईल का. ज्यावेळेस त्याने हा विचार केला की हे खोडण्यासाठी उपयोगात येईल का, मग अर्थातच पेन्सिल आले त्या ठिकाणी. आणि पेन्सिल ज्यावेळेस त्याने वापरताना खोड रबर कुठे बसवायचं, कारण तुकडे तुकडे आहेत ते तर सगळे हरवून जातील. आणि म्हणून त्याने त्या पेन्सिलीच्या मागच्या बाजूला हे सगळे रबराचे गोळे त्या ठिकाणी बसवलेत आणि तिथूनच खऱ्या अर्थाने खोड रबर आणि पेन्सिल याची सुरुवात झाली. मित्र हो, अशा प्रकारे वेगवेगळे शोध आहेत. एडिसनचं नाव कोणाला माहित नाही असा कोणी नाही. एडिसनने ज्यावेळेस संशोधनाला सुरुवात केली आणि छोट्या छोट्या गोष्टी त्याने शोधून काढल्यात. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस तो म्हटला की अरे लोक ज्यावेळेस एखादा कागद चिकटवतात त्यावेळेस त्या ठिकाणी चिकटपट्टीचा उपयोग केला जातो. आता ही चिकटपट्टी आणायची कशी, कुठून आणायची. चिकटपट्टी ज्यावेळेस लावली जात असायची त्यावेळेस एक तर त्या ठिकाणी डिंक असायचा, गम असायचा, आणि गम बोटाने लावणं म्हणजे सगळे बोट खराब करणं असं आलं. त्यावेळेस एडिसनने त्यावरती उपाय काढला
त्याने काय केलं की जे काही कागदाच्या पट्ट्या होत्या त्या कागदाच्या पट्ट्यांना त्याने गम लावला आणि त्या पट्ट्या वाळायला ठेवून दिल्या. बघा, भाग असा आहे की आता वाळलेल्या ह्या पट्ट्या आपण लावायच्या कशा, चिकटवायच्या कशा, हा प्रश्न नंतर पुढे येऊ लागला. पण एक मात्र कटकट दूर झाली, ती म्हणजे बोटाला जो गम लागायचा तो त्या ठिकाणी नाहीसा झाला. आणि आज आपण बघतोय की कुठलीही चिकटपट्टी, म्हणजे कागदाच्या ज्या चिकटपट्ट्या पूर्वी चहा पावडरचे जे बॉक्स भरलेले असायचे किंवा पाकिटामध्ये ज्यावेळेस द्यायचे त्यावेळेस कागदाची चिकटपट्टी लावून येत असायची. आता ती पट्टी दिसणं फार कठीण आहे, पण तरी सुद्धा अजून काही भाग त्याच्यातला तुम्हाला दिसणार आहे. ही पट्टी हळूच पाण्यात बुडवायची, पाण्यात बुडवली की आपोआप तो गम ओला होईल आणि ती पट्टी आपल्याला लावता येईल. अशा पद्धतीने त्याने ही चिकटपट्टी सुरू केली. ती चिकटपट्टी वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवली आणि तुम्हाला सांगतो आजही आपण सर्वजण पोस्टाची तिकीट आपण तशाच प्रकारे चिकटवतो. पोस्टाच्या तिकिटांना मागच्या बाजूने गम लावलेला असतो, ते वाळलेला असतो. खऱ्या अर्थाने हा गम पाण्यात बुडवूनच ते तिकीट खऱ्या अर्थाने लावायचं असतं, पण बऱ्याच वेळा घाईघाईमध्ये सर्वजण तोंडामधलं म्हणजे थुंकी लावतात आणि ते तिकीट चिकटवतात. वास्तवात हे करणं फार चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही कोणालाही ठाऊक नाही. आणि म्हणून कुठलीही गोष्ट सहजगत्या चिकटवताना तोंडाला लावणं हे चुकीचं आहे. मित्र हो, एडिसनने 1300हून अधिक शोध लावलेले आहेत. अर्थातच हे सगळे शोध लावताना मला अजून एक शोध आठवतो. लहान असताना त्याला प्रश्न पडला होता की कोंबडी अंड उभवताना त्याने पाहिलं होतं. आता कोंबडी अंड ज्यावेळेस उभवते त्यावेळेस ती त्या अंड्यावर बसलेली असते आणि अंड्यावर बसल्यामुळे तिच्या शरीराचं जे तापमान आहे त्या तापमानाचा त्या अंड्याला उभवताना उपयोग होतो. याला असं वाटलं एडिसनला की आपण देखील अशा प्रकारचा अंडा आणूया, कोंबडीचा अंडा आणूया आणि पोटापाशी धरून बसूया. तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर एडिसनने अंड उभवलं की काय, परंतु बाळांनो, एडिसनने हे अंड उभवलं नाही. त्याची आई हाक मारत होती, बाळ एडिसन, बाळ एडिसन. पण बाळ एडिसन म्हणत होता, थांब बाई, मी अंड उभवतोय. पण एडिसनने ज्यावेळेस या गोष्टीचा ध्यास घेतला, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की शास्त्रज्ञ होण्यासाठी ध्यास आवश्यक आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे, कुतूहल निर्माण होणं गरजेचं आहे. आणि खरोखर त्याच्या मनात अशा प्रकारचं कुतूहल जागृत झालं आणि एडिसनने त्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर अभ्यास केला. काय अभ्यास केला तर माझ्याकडनं का अंड उभवलं गेलं नाही, कोंबडीच का अंड उभवू शकते, कारण दोघांच्या तापमानामध्ये फरक आहे. माणसाच्या शरीराचं जे तापमान आहे ते जवळजवळ 37°C असं आहे, तर कोंबडीच्या शरीराचं तापमान हे त्याहून अधिक, म्हणजे साधारणतः 38 ते 40 डिग्रीच्या आसपास कोंबडीच्या शरीराचं तापमान आहे. हा जो तापमानातला फरक आहे हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणूनच त्यानंतरच्या काळात एडिसनने अंडी उभवणारं एक यंत्र शोधून काढलं, ते म्हणजेच इन्क्युबेटर. हे इन्क्युबेटर आजही आपण अनेक ठिकाणी वापरतो आहोत. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की निरनिराळ्या दवाखान्यांमध्ये छोट्या छोट्या बाळांना थोडीशी उष्णता ऊर्जा देण्यासाठी अशा प्रकारचा इन्क्युबेटरचा उपयोग केला जातो. आणि एडिसनने हे जे काही सगळे शोध लावले ते आज समाजाच्या उपयोगात येत आहेत, हे फार महत्वाचं आहे. यानंतर आणखीन एक गोष्ट आहे की एडिसनने एक नाही, आपण बऱ्याच वेळा काय करतो, 2-3 वेळा प्रयोग केला की नंतर आपण थांबून जातो.
त्याचा रिझल्ट मिळत नसेल तर मागच्या वेळची रीडिंग लिहून काढतं. परंतु एडिसनने तसं काहीही केलं नाही. एडिसन हा एक अतिशय जिज्ञासू वृत्तीचा माणूस होता आणि त्याची ही जिज्ञासू वृत्तीच त्याला पुढे घेऊन गेली. त्याच्याकडचा असलेला संयम त्याला पुढे घेऊन गेला. कारण त्याने एक प्रयोग एकदा नव्हे तर 50,000 वेळा केलेला आहे अशी याची नोंद आहे. आणि म्हणूनच मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपण ज्यावेळेस एखादा शोध लावतोय किंवा एखादा प्रयोग करतोय तर तो प्रयोग करताना आपण कुठेही आपली जिद्द सोडू नये आणि त्याच्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने पुढचा रस्ता मिळत असतो. त्यानंतर पंख्याचा सुद्धा शोध अशाच प्रकारे लागला. पंखा पूर्वीच्या काळी जर विचार केला तर सर्वजण एकतर पेपरचा उपयोग करायचे, मोराच्या पिसांचा उपयोग केला जायचा किंवा आणखीन तत्सम प्रकारे कापड असेल तर कापडाचा उपयोग आपण पाहतो की राजे महाराजांच्या काळात देखील कापडाचे पडदे असते आणि त्या कापडाच्या याच्याने त्यांना हवा घातली जायची. किंवा आजही काही म्हणजे जे काही साधू संत आहेत त्यांच्या आजूबाजूला अशा पद्धतीने हवा हे करण्यासाठी किंवा त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कीटक बसू नये यासाठी अशा प्रकारे एक पिसांचा हे असतो, झाडू असतो आणि याच्यानेच ते अशा प्रकारे हवा घेत असतात. तर व्हीलर नावाचा एक माणूस होऊन गेला आणि हे व्हीलर महाशय बोटीतून जात असताना त्यांनी एक निरीक्षण केलं. बघा, शेवटी निरीक्षण किती महत्वाचं आहे. आपल्याला डोळे आहेत परंतु डोळ्यांचा त्यावेळेस कसा वापर झाला, कारण त्यांच्या डोक्यात तोच विचार आला की अरे ह्या बोटीचा जो पंखा फिरतो आहे त्याच्यातून मागच्या बाजूला पाण्याच्या लाटा उसळत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर व्हीलर महाशयांनी एक प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांना हा पंखा खूप आवडला होता आणि त्यांच्या मनात असं हे झालं की आपण अशा प्रकारचा हा पंखा विजेवरती चालवू शकू का. बघा, प्रश्न परत आलाच तिथे. आपण अशा प्रकारचा पंखा विजेवर चालवू शकू का. आणि खरोखर त्यांनी भविष्यात वेगवेगळे प्रयोग केले आणि आपल्याला आज जो पंखा दिसतोय, आपल्या डोक्यावरती जो पंखा कायमस्वरूपी फिरत असतो, हा पंखा व्हीलर नावाच्या एका माणसाने शोधून काढला. मित्र हो, हळूहळू या पंख्यांच्या एकूण वेगामध्ये क्रांती घडत आलेली आहे आणि आज हाय स्पीडचे पंखे आपण पाहतो आणि हे हाय स्पीडचे पंखे कमीत कमी विजेवरती जास्तीत जास्त कसा परिणाम देऊ शकतील असं पाहिलं जातंय. म्हणजे थोडक्यात एकदा लागलेला तो शोध हा पुढे भविष्यातही सुरू राहतो. जे काही मूलभूत जे काही संशोधन आहे ते कायम तशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे. आजही पंखे चांगल्या पद्धतीने अनेक ठिकाणी वापरले जातात आणि आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो की वेगवेगळे ज्या मोठमोठे स्टेशन्स आहेत, छत्रपती शिवाजी टर्मिनस असू दे, बोरिवली असू दे, अंधेरी असू दे, अशा मोठमोठ्या स्टेशनवरती किमान 15-15 फुटाचे असे पाते असलेले पंखे आज स्टेशनला लावले गेलेले आहेत आणि हा पंखा कमीत कमी 50 फूट लांबीवरती हवा फेकू शकेल अशी त्याची क्षमता आहे. जर त्या पंख्याकडे फिरताना पाहिलं तर तुम्हाला निश्चित त्याचे पाते मोजता येतील एवढा त्याचा वेग आहे. मग मला सांगा की अशा पद्धतीने हे संशोधन किती महत्वाचं आहे. आपल्याला समाजोपयोगी विज्ञानाच्या दृष्टीने हे जे काही संशोधन आहे फार महत्वाचं आहे. त्यानंतर एक खूप मोठी व्यक्ती, तिच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर गोविंद स्वरूप. डॉक्टर गोविंद स्वरूप अतिशय महान अशी व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेली. मी मगाशी काही शास्त्रज्ञ सांगितले ते परदेशातले सांगितले, पण डॉक्टर गोविंद स्वरूप हे आपल्या देशातले आणि आपले गृहस्थ. यांनी काय शोध लावला असेल
कशावरती संशोधन केलं असेल हे फार महत्वाचं आहे. रेडिओ खगोलशास्त्रासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. एवढंच नव्हे तर विश्वाचे जे अंतरंग आहे त्याच्याविषयीची जाण त्यांना होती आणि त्यांनी नाविन्यपूर्ण आणि मूलभूत संशोधनाला खऱ्या अर्थाने वाहून घेतलं. एक प्रकारे ध्यास घेतलेला हा दिलखुलास व्यक्तिमत्वाचा माणूस होता. उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला 1929 साली. त्यांनी अलाहाबाद मधून प्रशिक्षण घेतलं. ते भौतिकशास्त्राचे पदव्युत्तर झाले आणि त्यानंतर डॉक्टर के.एस. कृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा जो विषय होता तो म्हणजे पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स, म्हणजेच हा रेडिओ स्त्रोतांसंबंधीचा विषय आहे आणि पॅराचुंबकीय अनुनाद असं त्याचं मराठी हे आहे. त्याच्यावर त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस साधारणतः दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता आणि मी म्हणतो की अपघातानेच त्यांनी या संशोधनाला सुरुवात केली होती. अतिशय हा महत्वाचा विषय होता आणि त्यामुळे डॉक्टर के.एस. कृष्णन यांनी डॉक्टर गोविंद स्वरूप यांची बुद्धिमत्ता बघून त्यांना अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 ठिकाणी त्यांनी त्यांच्या पुढच्या संशोधनासाठी त्यांना तिकडे पाठवलं आणि डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी त्यावेळेस 2 वर्ष दिग्गज खगोलशास्त्रज्ञांबरोबर काम केलं आणि त्यावेळेस द सन विथ ॲरे आणि टाईप यू प्रकारातील सौर स्फोट यावर श्री स्वरूप यांनी संशोधन केलं. त्याच सुमारास इलेक्ट्रॉनिक युगाचीही सुरुवात झालेली होती. त्यामुळे संशोधनाला अजूनच गती मिळाली. बघा, एका गोष्टीवरती ज्यावेळेस दुसरी गोष्ट अवलंबून असते त्यावेळेस हळूच आणखीन इतर गोष्टींना सुद्धा चालना मिळते. हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातले प्रोफेसर रॉन ब्रेसवेल यांच्या मार्गदर्शनाखाली रेडिओ खगोलशास्त्र या विषयात त्यांनी सुरुवात केली. गोविंद स्वरूप यांना 1960 साली PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळाली आणि नंतर त्यांना प्रोफेसर म्हणून देखील त्या ठिकाणी विद्यापीठातच प्रोफेसरची नोकरी मिळाली. पण बघा, एखाद्याला मायदेशाची जर खरी जाण असेल तर ते शास्त्रज्ञ दुसऱ्या देशात थांबत नाहीत आणि त्याच प्रकारे डॉक्टर गोविंद स्वरूप हे मायदेशी परतलेत आणि मायदेशी परतल्यानंतर त्यांनी डॉक्टर भाभांशी संपर्क साधला. डॉक्टर होमी भाभा यांनी त्यांना अर्थातच सांगितलं की तुम्ही भारतात येऊन आपलं काम सुरू करा आणि तुम्हाला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. आणि गोविंद स्वरूप यांनी खऱ्या अर्थाने भारतात आले आणि त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. भारतीय खगोलशास्त्राची ही खऱ्या अर्थाने नांदी होती. सर्वांनाच एक आवडणारा विषय होता आणि डॉक्टर भाभांनी भरभक्कम पाठिंबा त्यांना दिला. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यामध्ये उटीला म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 2100 ते 2200 मीटर अंतरावरती त्यांनी त्यांना तिथे जागा दिली आणि ही जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय महाकाय अशी टेलिस्कोप ही रेडिओ दुर्बीण त्या ठिकाणी उभी राहिली. 500 मीटर लांबीच्या या दुर्बिणीमध्ये जवळजवळ 30 वेगवेगळ्या प्रकारचे पॅराबोलिक दंडगोल आहेत आणि
ह्या दंडगोलातूनच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये काय चाललेलं आहे किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या ज्या काही नोंदी आहेत, त्यांचे मापदंड जे आहे त्याचा वेध त्याच्यातून घेता येतोय. त्यानंतर जायरो विकिरण या महत्वाच्या संशोधनात त्यांनी त्याच्यावरती सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की विद्युत परमाणूचा जो वेग आहे तो प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे. त्याच्या मदतीने मायक्रोवेव्ह सौर विकिरण म्हणजे नक्की काय याचा उलगडा त्यामुळे होऊ शकलेला आहे. ह्याच विषयावरती त्यांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग व संशोधन आणि निष्कर्ष काढलेत. बिग बँग थेअरी जी आहे त्या बिग बँग थेअरीला दुजोरा देणारा असा हा जायरो विकिरणाचा शोध आपल्याला उपयोगात आला. त्यानंतर जशी उटीला दुर्बीण उभी केली तशीच दुर्बीण डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे देखील उभी केली आणि त्या दुर्बिणीला देखील 30 महाकाय मोठमोठे असे अँटेना आहेत. आणि ही दुर्बीण आज अतिशय उच्च स्थानावरती पोहोचलेली आहे. खगोलशास्त्रातला हा अतिशय महत्वाचा टप्पा समजला जातो आणि वेगवेगळ्या देशांच्या लोकांना, असे 40 देश आहेत की त्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांना त्यांनी निरीक्षणासाठी, ऑब्झर्वेशनसाठी हा टेलिस्कोप उपलब्ध करून दिला. आणि त्यामुळे हे संशोधन, खगोलशास्त्रातलं संशोधन जास्तीत जास्त जलद गतीने पुढे नेण्यास आज मदत होत आहे. डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर त्यांनी जास्तीत जास्त संशोधनावरती खर्च केला. संशोधन निबंध लिहिण्याच्या भानगडीत ते फारसे पडले नाहीत. त्यांनी 1955 साली पहिला निबंध लिहिला आणि त्यानंतर जवळजवळ 62 वर्षांनी 1955 ते 2017 साली जो निबंध लिहिला तो देखील एका लेखकाला ते सहलेखक म्हणून काम करू लागलेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी हा निबंध लिहिला. पण जास्तीत जास्त संशोधन त्यांना प्रिय होतं आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारे आपला जो काही वेळ आहे हा जास्तीत जास्त संशोधनाला दिलेला आहे. गोविंद स्वरूप म्हणजे रेडिओ खगोलशास्त्रातला एक चालता बोलता ज्ञानकोश होता. मित्र हो, एखादा संशोधक अतिशय उत्तम प्रकारे कसा पाया रोवून जातो तेही तुम्हाला सांगतो की त्यांनी पुण्यामध्ये जी काही आयझर नावाची संस्था आहे, ह्या आयझर संस्थेचे ते फाउंडर मेंबर होते. त्यांनी या संस्थेचा खऱ्या अर्थाने पाया रचला आणि आज अनेक विज्ञान शिक्षण क्षेत्रातले शिक्षक, संशोधक त्या ठिकाणी अभ्यासासाठी जातात आणि त्या ठिकाणी स्वतः वेगवेगळ्या प्रकारे आपले शोध निबंध असतील ते लिहितात. अशा प्रकारचे हे डॉक्टर गोविंद स्वरूप हे 7 सप्टेंबर 2020 ला आपल्यातून निघून गेले. पण जाताना अनेक चांगल्या गोष्टींची रुजवात त्यांनी आपल्यासाठी करून गेलेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर एका दुसऱ्या शास्त्रज्ञाबद्दल थोडंसं मला सांगायचं आहे. डॅनियल बर्नौली यांचं नाव अनेकांनी ऐकलेलं आहे, काहींनी ऐकलेलं नाही. कारण डॅनियल बर्नौली हे तसे फारसे प्रकाश झोतात आलेले नाहीत. पण त्यांचे जे प्रयोग आहेत, त्यांचं जे संशोधन आहे हे अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. डॅनियल बर्नौलीचं जे कुटुंब होतं हे पूर्णपणे संशोधनाला वाहिलेलं होतं. एखाद्या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण कुटुंब ज्यावेळेस संशोधनाला वाहून घेतंय
त्या अर्थी किती प्रचंड बुद्धिमत्ता त्या कुटुंबामध्ये असणार हे आपल्या लक्षात येतं. डॅनियल बर्नॉलीचे वडील, त्यांचं नाव आहे जोहान बर्नॉली. जोहान बर्नॉली हे देखील कॅल्क्युलस मध्ये मातब्बर होते. त्यांचे जे काका होते ते काका देखील प्रोबॅबिलिटी थिअरी याविषयीचे जाणकार होते. आता ज्यावेळेस अशा प्रकारे बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असं म्हटल्यानंतर साहजिकच आहे डॅनियल बर्नॉलीच्या वडिलांना असं वाटू लागलं की आपला मुलगा चांगला उद्योजक व्हावा आणि त्याने चांगले पैसे कमवावेत असं त्यांना वाटत होतं. परंतु डॅनियल महाशयांना मात्र हे मान्य नव्हतं. आपण बऱ्याच कुटुंबामध्ये पाहतो की वडील सांगतात परंतु मुलाला आणखीन वेगळंच काहीतरी करायचंय, पण याच्यातून नक्की चांगलं निघतं हा महत्वाचा भाग आहे. कारण ज्याला प्रत्येकाला आवडीनुसार जर शिकायला दिलं तर निश्चित त्याच्यातून चांगल्या गोष्टी निघत असतात, ते आपण बघतो आहोत. डॅनियल बर्नॉलींना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं वडिलांना की मला त्याच्यामध्ये फारसा रस नाही, मला संशोधन करायचं, वडील म्हटले मग तुला जर जायचं असेल तर वैद्यक शास्त्राकडे तुला जावं लागेल. आता तो काळ असा होता की वडिलांना एक खूप चांगलं स्थान असायचं आणि आजही खऱ्या अर्थाने असतं, पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात असो. परंतु डॅनियल बर्नॉलींनी हे ऐकल्यानंतर त्यांनी वैद्यक शास्त्रामध्ये अभ्यास सुरू केला. वैद्यक शास्त्रामध्ये ज्यावेळेस अभ्यास सुरू केला तरी देखील त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांचं मन होतं ते गणितामध्ये आणि पदार्थ विज्ञानामध्ये. पण वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे हे विसरायचं नाहीये. त्यामुळे वैद्यक शास्त्रामध्ये त्यांनी ज्यावेळेस अभ्यास करायची वेळ आली, एखादा प्रकल्प करायची वेळ आली, त्यावेळेस त्यांनी श्वसन क्रियेतील यांत्रिकी प्रक्रिया यावरती त्यांनी अभ्यास सुरू केला. अर्थातच हा अभ्यास पुन्हा भौतिक शास्त्राशी संबंधित आहे आणि ते करत असताना डॅनियल साहेबांनी साइड बाय साइड गणितावरती एक पुस्तक लिहून काढलं. नुसतं पुस्तक लिहिलं नाही तर हे पुस्तक त्यांनी सर्वांसमोर आणलं. त्या पुस्तकाला पॅरिस अकॅडमीचा पुरस्कार देखील मिळाला आणि 1725 साली त्यांना पॅरिस अकॅडमीने जो काही पुरस्कार दिला त्यानंतर त्यांनी चेअर ऑफ मॅथमॅटिक्स अशी सुद्धा पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. मित्रहो, डॅनियल बर्नॉली यांनी इम्पिरिकल अकॅडमीमध्ये जो अभ्यास केला तो म्हणजे द्रव आणि वायुरूप पदार्थांवरती. द्रव आणि वायुरूप पदार्थ जे आहेत त्यांचा जो प्रवाह आहे हा कसा आहे, काय आहे, याविषयी त्यांचं संशोधन सुरू झालं आणि त्यांना त्याच्यात काय बघायचं होतं तर रक्ताचा वेग आणि रक्ताचा दाब यांच्यातला संबंध त्याला शोधायचा होता. हा संबंध शोधताना बर्नॉली साहेबांना जे आढळलं ते असं की कोणत्याही द्रव किंवा वायू पदार्थाच्या प्रवाहाचा वेग वाढला की त्याचा दाब कमी होतो. कोणत्याही द्रव किंवा वायुरूप पदार्थाचा वेग वाढला की त्याचा दाब कमी होतो. आणि हा तर खूप महत्वाचा भाग त्यांना कळाला होता. आणि मित्रहो, मला सांगायला आवडेल की डॅनियल बर्नॉलींचा हा जो
त्यांनी जो काही शोध लावलाय त्याच्यावरती आधारित आजही कितीतरी प्रयोग अनेक ठिकाणी केले जातात. मराठी विज्ञान परिषदेमध्ये अशा प्रकारचे हवेवरचे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केले जातात, विद्यार्थ्यांना करायला दिले जातात. आणि त्यातलाच एक छोटासा प्रयोग हा पट्टीचा आहे. आता मी जे काही बोललेलो आहे ते फक्त तुम्हाला प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवतो. सहज उपलब्ध आहे सगळ्यांकडे पट्टी, आणि म्हणून ह्या पट्टीच्या खालून जर फुंकर मारली तर ही पट्टी वरती जाते, आणि पट्टीच्या वरतून जर फुंकर मारली तरी देखील पट्टी वरतीच जाते का, ते सगळ्यांनी स्वतःकडे कागद असेल तर बघायला हरकत नाही, किंवा नंतरही बघायला हरकत नाही. मी फक्त दाखवतो. ते काय म्हटलेत की वायुरूप प्रवाहाचा जर वेग जास्त असेल तर तिथला दाब कमी होतो. आता ह्या पट्टीवरती आता देखील हवा आहे, परंतु जर हा वेग वाढवला तर काय होतंय ते आपण बघूया. पट्टीवरती उचलली जाते. म्हणजे थोडक्यात भाग असा आहे की या ठिकाणचा हवेचा जो वेग आहे तो वाढलेला आहे. इथे जी काही हवा आहे ती जास्त वेगाने आणखीन पुढे गेलेली आहे. अर्थातच काहीशा प्रमाणात इथे पोकळी निर्माण झाली, आणि खालती असलेला जो हवेचा दाब आहे तो दाब ह्या हवेच्या पट्टीला वरती घेऊन गेलेला आहे. आणि मित्र हो, हेच तत्व विमानामध्ये आज वापरलं जात आहे. विमानाला तुम्ही पाहिलेलं आहे की लांब लांब पर्यंत पंख आहेत, आणि वरच्या बाजूला पंख असे गोलाकार केलेले आहेत. साहजिकच आहे, वरच्या बाजूने येणारी जी हवा आहे ती अत्यंत वेगाने जाते. खालच्या बाजूची हवा, खालच्या बाजूने पण हवा जाते, पण तिचा वेग त्या तुलनेने कमी आहे. आणि म्हणूनच विमान ज्यावेळेस उड्डाण करतं त्यावेळेस ताशी 300 ते 400 किलोमीटर वेगाने ते उडवावं लागतं, धावावं लागतं, आणि मगच विमान आकाशामध्ये उड्डाण करतंय, झेपावतंय. आणि नंतरच्या काळात हवेमध्ये हे विमान तरंगताना आपल्याला दिसतंय. या सर्व ठिकाणी डॅनियलचे जे काही एकूण सगळे जे त्याचं जे काही संशोधन आहे त्याचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. डॅनियल बर्नॉलीचा जो महत्वाचा भाग की त्याने विमानाचे जे पंख आहेत ते अतिशय दोघं बाजूला पॅक आहेत, पण पक्ष्यांचे पंख मात्र हे हलवता येत आहेत. वास्तवात पक्ष्यांनाही चांगल्या प्रकारचं वजन आहे, आणि हे वजन घेऊन एवढं हवेत उडणं म्हणजे त्या ठिकाणी ती हवा जी आहे ती बाजूला ढकलणं असं आहे. आणि अशा प्रकारे डॅनियल बर्नॉलीचा शोध की ज्या ठिकाणचा हवेचा वेग जास्त आहे त्या ठिकाणी दाब जो आहे हा कमी झालेला असतो, हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मला असं वाटतं, मॅडम वेळ आहे का अजून? 5 मिनिटं आहेत अजून. येस तर बोला तुम्ही अजून. येस. एक आता हा परदेशातला सांगितला, एडिसन पण परदेशातला सांगितला होता, गोविंद स्वरूप आपल्या भारतातले सांगितले. सर्वात आणखी महत्वाचा आणि जवळचा एका शास्त्रज्ञाचं मी तुम्हाला सांगतोय, आणि हा शास्त्रज्ञाने पण खूप मोठी कमाल केली. जसं एडिसनच्या नावाने 1300 शोध आहेत, तसं डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या नावाने देखील 200हून अधिक शोध आणि 40 पेटंट्स आहेत. या माणसाविषयी अगदी थोडक्यात सांगतो, 5 मिनिटात संपेल अशा पद्धतीने सांगतो की शंकर आबाजी भिसे ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना साखर आणायला पाठवलं, आणि ज्यावेळेस वडिलांनी पैसे दिले आणि पैसे दिलेले जे काही पैसे दिलेले होते ते दुकानदाराला त्यांनी दिले. दुकानदाराला दिल्यानंतर त्याने साखर दिली आणि ते घरी आले. वडिलांना मात्र ते आवडलं नाही, कारण साखर कमी आलेली होती. त्यास पैशाला फार महत्व होतं आणि लोक अतिशय बारकाईने वागायचे. आज मात्र तसं स्वरूप राहिलेलं नाही. मित्र हो, कमी साखर आल्यानंतर वडिलांनी जो शाब्दिक मार दिला त्यानंतर मात्र
शंकर आबाजी भिसे म्हटले, माझं काय चुकलं, नेमकं आपण कुठे चुकलो, दुकानदाराने काय चूक केली, या प्रश्नांनी त्यांना सतावून सोडलं आणि शंकर आबाजी भिसेंनी वस्तू अचूक पद्धतीने कशी मिळू शकेल याचा ध्यास घेतला आणि तराजूचा शोध लावला. आज तराजू सर्वत्र, वेगवेगळ्या प्रकारचे तराजू आज सर्वत्र वापरले जात आहेत. त्यानंतर शंकर आबाजी भिसेंनी पाहिलं की सायकलला स्टँड नाही आहे. सायकल एकतर भिंतीला टेकवून ठेवली जाते किंवा जमिनीवर झोपवली जाते. हे पाहिल्यानंतर त्यांनी 2 पायाचं सायकलचे जे स्टँड आहे ते स्टँड शोधून काढलं. म्हणजे माणूस कसा निरीक्षणातून, त्याला येणाऱ्या प्रश्नातून, असं म्हटलं जातं ना, गरज ही शोधाची जननी आहे, त्या पद्धतीने त्यांनी एक एक शोध लावत गेले. सायकलला कुलूप कसं लावलं जायचं, तर साखळी टाकली जायची आणि कडीकोंड्याला लावलेलं कुलूप लावलं जायचं. हे बघितल्यानंतर त्यांनी आज अस्तित्वात असलेलं जे चाबी फिरवायची आणि बटन दाबायचं जे कुलूप आहे ते त्यांनी शोधून काढलं. शंकर आबाजी भिसे मोठे झालेले आहेत आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस पत्नी ताक करत होती त्यास त्यांनी पाहिलं की ती रवी फिरवली जाते. मागे पुढे फिरवल्या जाणाऱ्या या रवीला पाहून शंकर आबाजी भिसेंनी, तुम्ही आम्ही आज जो घरामध्ये प्रत्येकाच्या घरात जो मिक्सर आहे, हा मिक्सर ह्या शंकर आबाजी भिसेंनी शोधून काढला. शंकर आबाजी भिसेंनी बघितलं, रेल्वेच्या प्रवासामध्ये प्रवासी रात्री झोपलेले असतात आणि एकदम जाग आली की त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मागचं गेलेलं स्टेशन कुठलं आहे, पुढचं येणारं स्टेशन कुठलं आहे. याकरता त्यांनी नेक्स्ट स्टेशन इंडिकेटर हे शोधून काढलं आणि आज तुम्ही आम्ही सगळेजण बघतो आहोत की आपल्या लोकलमध्ये अशा प्रकारचं हे नेक्स्ट स्टेशन इंडिकेटर आज वापरलं जात आहे. मित्र हो, शंकर आबाजी भिसेंनी सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो शोध होता की त्या काळामध्ये पुस्तकं ही लिहिली जायची, हाताने लिहिली जायची आणि त्यास इंग्रज सरकारने एक आवाहन केलं होतं की लोखंडाचे खिळे ज्याच्यावरती अ ब क किंवा ए बी सी डी असं लिहिलेलं असेल, अशा प्रकारचे खिळे पाडण्याचं मशीन त्यांना तयार करायचं होतं आणि त्याचं डिझाईन 30 दिवसामध्ये द्यायचं होतं. शंकर आबाजी भिसे अतिशय प्रचंड बुद्धिमत्ता असलेले गृहस्थ होते आणि त्यांनी 14 तासामध्ये अशा प्रकारचं लिखाण केलं, त्याचं डिझाईन शोधून काढलं आणि हे डिझाईन त्यांनी इंग्रज सरकारकडे पाठवलं. त्याला त्यावेळेस 5,000 पाऊंडाचं बक्षीस मिळालं होतं. अशा पद्धतीने शंकर आबाजी भिसेंनी 200हून अधिक आणि 40 गोष्टींवरती पेटंट्स एवढं प्रचंड काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या या भारतीय शास्त्रज्ञाविषयी आपण सर्वांनी माहीत करून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं मी या ठिकाणी थांबतोय. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आणि परिषदेने मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद अभय सर. भारतीय आणि परदेशी शास्त्रज्ञांच्या बालपणापासून ते संशोधन करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी तुम्ही खूप मनोरंजक पद्धतीने मांडल्या. मनपूर्वक अभिनंदन. आता आपण पुढचे जे आपले वक्ते आहेत त्यांची ओळख करून घेऊया. पुढचे जे आपले वक्ते आहेत ते प्रदीप नायक. प्रदीप नायक यांनी गणित या विषयात BSc ही पदवी संपादन केली आहे आणि एका रासायनिक कंपनीत ते 14 वर्ष कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर फर्म विकसित केली. खगोल अभ्यासक ही त्यांची महत्वाची ओळख आहे. अमेरिकेत 2 वर्ष वास्तव्याचे जेव्हा होते तेव्हा त्यांनी टलाहसी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सभासदत्व घेतलं होतं आणि त्याच काळात त्यांनी खगोल विषयातील अभ्यासावर त्यांचं विशेष लक्ष केंद्रित केलं. वाचन आणि अभ्यासाबरोबरच लेखनालाही सुरुवात केली. तारांगण या पुस्तकाचे लेखन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून त्यांनी केलं आहे. या पुस्तकात 88 तारका समूह जे आपल्याला आकाशात दिसतात नेहमी, त्याची शास्त्रीय माहिती तर दिलेलीच आहे, पण त्याच्याबरोबर काही मनोरंजक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. खगोल परिचय, खग्रास, ताऱ्यांशी मैत्री या पुस्तकांचे लेखन त्यांनी मराठीतून केलं आहे आणि ॲस्ट्रॉनॉमी फॉर ॲमॅच्युअर, सोलर इक्लिप्स ही इंग्रजी पुस्तकही त्यांनी लिहिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोणार सरोवर जे प्रसिद्ध आहे त्याच्यावरती त्यांनी लेखन केलेलं आहे. वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये ते नेहमीच लिखाण करत असतात. खगोल मंडळ या संस्थेच्या स्थापनापासून ते सभासद आहेत. खगोल मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. सध्या ते कार्यकारिणी सभासद आहेत. संपूर्ण
त्यांनी असे खूप कार्यक्रम घेतलेले आहेत. तसंच आकारदर्शनाच्या कार्यक्रमातून त्यांनी मार्गदर्शनही केलेलं आहे. गिर्यारोहण, पर्यावरण, छायाचित्रण, उत्क्रांती हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. या विषयांच्या आधारे विज्ञान कसं लोकप्रिय करता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला ते विश्वाची सफर घडवून आणणार आहेत आणि विश्वात आपला पत्ता नक्की कुठे आहे, आपण कुठे आहोत ते आपल्याला सांगणार आहे. मी प्रदीप नायक सरांचं स्वागत करते आणि त्यांनी आपल्याला विश्वाची सफर घडवून आणावी अशी त्यांना विनंती करते. ओके, नमस्कार सर्व उपस्थित विज्ञानप्रेमी आणि मराठी विज्ञान परिषदेचे सर्व कार्यकारी यांचे मी आभार मानतो. सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण विज्ञान दिनानिमित्त, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यातला दुसरा जो विषय आहे की आपला विश्वातला पत्ता, तर याविषयी मी थोडा वेळ बोलणार आहे. तर मी एक पीपीटी शेअर करतो, पॉवर पॉइंट, आणि मग त्याच्या आधारे आपण ओके, जस्ट अ मिनिट. आता पीपीटी इंग्लिशमध्ये आहे, पण मी मराठीतून बोलणार आहे. तर आपला विश्वातला पत्ता म्हणजे काय, तर आपण जेव्हा केव्हाही आपण एखादं पत्र पाठवतो तर त्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव लिहितो, मग आपलं रूम नंबर, खोलीचा क्रमांक लिहितो, मग बिल्डिंगचं नाव लिहितो, मग रस्त्याचं नाव लिहितो, मग आपण ज्या शहरामध्ये आहोत त्या शहराचं नाव लिहितो आणि जिल्हा कोणता तो लिहितो, आणि त्यानंतर आपण आपलं राज्य महाराष्ट्र. समजा आपण परदेशात पत्र पाठवणार असू तर मग देशाचं नाव लिहितो. एवढाच पत्ता युजली कुठल्याही पत्रामध्ये. पण कल्पना करा की आपण आपल्या विश्वामधून, आपण ज्या विश्वात राहतो आहोत त्या विश्वामधून दुसऱ्या एखाद्या विश्वामध्ये एखादी सजीव सृष्टी आहे अशी कल्पना करू, आणि मग त्यांना आपण एखादं पत्र पाठवलं तर आपण या आपल्या विश्वामध्ये, आपल्या युनिव्हर्समध्ये आपण नेमके कुठे राहतो हे त्यांना कळलं पाहिजे. तर त्यासाठी आपला पत्ता आपण कसा सांगणार, काय लिहिणार, तर त्याविषयी आपण आज थोडक्यात बघूया. हे बघण्याआधी आपल्याला बघायला लागेल की आपण नेमके कुठे राहतो. आपल्या विश्वामधलं स्थान काय त्याची आपण ओळख करून घेऊया, आणि विश्व किती मोठं आहे, विश्वाचा पसारा नेमका कसा आहे तर त्याची ओळख करून घेऊ, आणि मग आपण आपला पत्ता काय आहे तो पाहूया. तर हे पहिले जे छायाचित्र दिसतं सगळ्यांना परिचयाचं आहे. ही आपली पृथ्वी आणि ह्याचा जो व्यास आहे 12,800 किलोमीटर. ही सगळी प्राथमिक माहिती सगळ्यांना माहिती आहे. सूर्यापासून आपण 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहोत. आपल्याला सूर्याभोवती फिरायला 365 आणि पृथ्वीला सदाभोवती फिरायला 24 तास लागतात. आता पृथ्वी हा जो ग्रह आहे हा तसा खडकाळ स्वरूपाचा आहे, पण पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे त्यातला जवळ 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तो उरलेली जी काही 30% जमीन आहे त्यावर आपण म्हणजे मनुष्य आणि इतर सर्व सजीव राहतात. पाण्यामध्ये राहणारे सजीव वेगळे. तर आता आपण सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहोत. तर मग हा आपला सूर्य आहे कसा, तर सूर्य हा आपल्याला रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या सर्व ताऱ्यांसारखाच एक तारा आहे. मग सूर्य किती मोठा दिसतो आकाराने, अर्थात असं एकदम सोपं कारण म्हणजे सूर्य आपल्यापासून खूप जवळ आहे. 15 कोटी किलोमीटर हे खगोलशास्त्रामध्ये अतिशय लहान अंतर आहे. म्हणजे जसं आपण समजा एखाद्या कागदावर आपण अंतर मोजायला सुरुवात केली तर 1 सेंटीमीटर म्हणजे बऱ्यापैकी मोठं आहे, पण 1 मिलीमीटर हे आणखीन लहान आहे. तर 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर हे जितकं लहान बारीक अंतर आहे, तसंच खगोलशास्त्रामध्ये 15 कोटी किलोमीटर हे अत्यंत नगण्य असं अंतर आहे. पण आपल्या दृष्टीने, मानवाच्या दृष्टीने आपण जेव्हा आपल्या विश्वाचा आणि आपल्या सूर्यमालेचा विचार करतो 15 कोटी किलोमीटर खूप आहे. म्हणजे सूर्याकडून जर प्रकाश निघाला तर एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगाने तो प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचायला जवळजवळ 8.25 मिनिटं लागतात. तर त्याचा व्यास किती, तो आहे मोठा किती, तर पृथ्वीच्या तुलनेमध्ये तो 111 पट मोठा आहे. म्हणजे सूर्याचा व्यास, सूर्याच्या व्यासावर आपण समजा पृथ्व्या ठेवल्या तर आपल्याला 111 पृथ्व्या ठेवाव्या लागतील. एवढा मोठा सूर्याचा व्यास आहे. आणि त्याच्या पृष्ठभागावरचं तापमान हे 5,000 जवळजवळ 6,000 अंश सेल्सिअस आहे. आणि त्याच्या अंतर्भागामध्ये जवळजवळ 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस एवढं त्याच्या अंतर्भागातलं तापमान आहे. आणि सूर्याचं वय 5 अब्ज वर्ष. लक्षात ठेवा की आपण सूर्य म्हणजे आपण एक ताराच पाहतोय, आणि
रात्रीच्या आकाशात दिसणारे असंख्य तारे हे सूर्यापेक्षा कितीतरी मोठे आकाराने आणि वस्तुमानाने प्रचंड मोठे आणि महाग आहेत. सूर्य एक सर्वसाधारण तारा समजला जातो. आपल्या अवकाशामध्ये, पृथ्वी बाहेरच्या अवकाशामध्ये आपल्या सगळ्यात जवळचा सख्खा शेजारी कोण आहे? तर चंद्र. चंद्र हा आपला उपग्रह आहे. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या त्याच्या सेलेस्टियल ऑब्जेक्ट म्हणजे दुसऱ्या वस्तूभोवती फिरत असते तर त्याला आपण उपग्रह असं म्हणतो की सॅटेलाइट. तर हा आपला एक नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र. तुलनेने पृथ्वीपेक्षा बराच लहान आहे, संपूर्णपणे खडकाळ आहे, वातावरण नाहीये, पाणी नाही. व्यास तुम्ही बघितलं तर हा 3476 किलोमीटर आहे आणि अंतर जवळजवळ 4 लाख किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पलीकडे, चंद्राच्या पलीकडे आपण गेलो की मग आपल्याला एका बाजूला अर्थात बुध आणि शुक्र हे ग्रह आहेत सूर्याच्या दिशेने, आणि पलीकडच्या अवकाशामध्ये आपल्याला मंगळ ग्रह दिसेल. मंगळाविषयी आपण अलीकडेच वाचलं की परसिवरन्स यान नासाने पाठवलं, त्याच्यावर आता उतरलेलं आहे. तर मंगळ हा कुतूहलाचा विषय. आपण पण मंगळयान पाठवलं, आता दुसरं मंगळयान पाठवू. तर मंगळावर सजीव सृष्टी आहे का, हा एक अत्यंत कुतूहलाचा विषय. किंवा सध्या जरी नसली तरी कधी एकेकाळी कदाचित असावी असं आता बरेच शास्त्रज्ञ म्हणायला लागलेत. कारण मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे सापडलेले आहेत, किंवा एकेकाळी पाणी वाहत असल्याचे पुरावे अतिशय स्पष्टपणे आढळतात. पण सब सरफेस म्हणजे काही ठिकाणी पृष्ठभागाच्या खालच्या थरामध्ये कदाचित कुठलेल्या स्वरूपात बर्फ असण्याची शक्यता आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी जे यान पाठवलेलं आहे, तर असा हा मंगळ ग्रह लाल रंगाचा, कारण त्याची माती लाल आहे त्याच्या वरची पृष्ठभागावरची, आणि तुलनेने पृथ्वीच्या जवळ निम्म्या आकाराचा ग्रह आहे, तसा लहान आहे. पृथ्वीच्या मंगळाच्या पलीकडचा जो ग्रह आहे तो अर्थातच मग गुरु हा अवाढव्य आकाराचा पहिला आपल्या सूर्यमालेमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांच्यानंतरचा पहिला वायुरूप ग्रह. पृथ्वीच्या जवळजवळ 11 पट व्यास असलेला, 60-70च्या वर त्याच्यावर त्याचे उपग्रह आहेत. अतिशय पातळ अशी त्याच्याभोवती रिंग आहे आणि त्याच्यावर एक मोठा डाग आहे, तो आपल्याला ग्रेट रेड स्पॉट या नावाने ओळखला जातो. सर्वात सुंदर असा दिसणारा आपल्या सूर्यमालेतला ग्रह म्हणजे शनी. हा पण वायुरूप ग्रह आहे. त्याच्या भोवतीच्या कड्यांमुळे अतिशय विलोभनीय दुर्बिणीतून दिसतो असा. याला देखील 70च्या वर उपग्रह आहेत. त्यातला टायटन नावाचा जो सगळ्यात मोठा उपग्रह आहे शनीचा, त्याच्यावर प्राचीन काळामध्ये म्हणजे साधारणपणे 4-4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जसं वातावरण होतं तसं वातावरण त्या टायटन या ग्रहावर सध्या आहे. त्यामुळे तो देखील आपल्या दृष्टीने अत्यंत कुतूहलाचा विषय आहे टायटन हा ग्रह. त्याच्याही पलीकडे आपले युरेनस आणि नेपच्यून हे आणखीन 2 वायुरूप ग्रह आहेत, महाकाय ग्रह आहेत. युरेनस हा अक्षरशः गडाबडा लोळल्यासारखा कक्षेतून फिरत असतो, त्याला देखील शनीसारखी कडी आहेत. अर्थात पृथ्वीवरून ही कडी अत्यंत अंधुक आहेत, आपल्याला अत्यंत शक्तिशाली आणि महाकाय दुर्बिणीमधूनच फक्त त्याची कडी दिसू शकतात, पण अदरवाईज त्याची कडी दिसणं शक्य नाहीये. व्हॉयेजर यानांनी घेतलेली ही छायाचित्र तिकडनं आपल्याला कडी स्पष्ट दिसतात. नेपच्यून हा सर्वात शेवटचा सध्याचा ग्रह आहे. नेपच्यूनच्या पलीकडे जो प्लुटो हा ग्रह होता तो सध्या कायपर बेल्ट ऑब्जेक्ट असं त्याला KBO या नावाने ओळखला जातो. तर जसा मंगळ आणि गुरुच्या मध्ये एक लघुग्रहांचा पट्टा आहे त्याच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे, पण नेपच्यूनच्या पलीकडे आणखीन एक लघुग्रहाचा पट्टा आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण त्याचा तुलनेने अलीकडे शोध लागलेला आहे. अजून आपल्या शालेय पुस्तकांमध्ये ह्याच्या कायपर बेल्ट विषयी काही आलेलं नाही. तर हा कायपर बेल्ट ऑब्जेक्ट्स जे आहेत म्हणजे त्या नेपच्यूनच्या पलीकडे जो कायपर लघुग्रहाचा पट्टा आहे त्यातले हे ऑब्जेक्ट्स आहेत, आणि त्यातलाच प्लुटो हा एक लघुग्रह आपण त्याला म्हणतो खरं तो लघुग्रहच म्हणायला पाहिजे, पण काही शास्त्रज्ञांच्या आग्रहामुळे त्याला आपण ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे खुजा ग्रह अशी उपाधी दिलेली आहे, कारण त्याचं त्याचं ग्रहपद काढल्यानंतर जो रुसवा आला होता काही शास्त्रज्ञांना तो दूर करण्यासाठी म्हणून आपण त्याला खुजा ग्रह असं म्हटलं. ग्रहाच्या व्याख्येमध्ये तो प्लुटो बसत नाहीये. आता लक्षात आलंय की त्या प्लुटो सारखे प्लुटोपेक्षाही आकाराने काहीसे मोठे किंवा लहान असे बरेचसे लघुग्रह त्या पट्ट्यात सापडले. त्यातला इरिस नावाचा आपल्याला एक इथे दिसतोय, तो प्लुटोपेक्षा किंचितसा मोठा आहे. असे अनेक ऑब्जेक्ट त्या पट्ट्यात सापडलेत. तर हा लघुग्रहांचा दुसरा पट्टा नेपच्यूनच्या पलीकडे त्यातले काही ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहेत. त्याही पलीकडे सूर्यमालेचेच घटक आपल्या असलेले ते म्हणजे धूमकेतू. आता धूमकेतू बऱ्याच वेळेला आपल्या अगदी सूर्याच्या अगदी जवळ येतात, पृथ्वीच्या जवळ येतात आणि ते पुन्हा नेपच्यूनच्या पलीकडच्या कक्षेमध्ये जातात. तर ते येतात कुठून, तर असं भाकीत केलेलं आहे उर्ट नावाच्या शास्त्रज्ञाने की आपल्या सूर्यपृथ्वीचं जे अंतर आहे त्याच्या 40,000 पट अंतरावर आपल्या सूर्यमालेचाच भाग असलेल्या अवकाशामध्ये एक मेघ आहे.
या मेघामधून तो मेघ कशाचा बनलेला आहे, तर अशा गोठलेल्या गोळ्यांचा आहे. ओके, तर हे गोठलेले जे गोळे आहेत, बर्फाचे गोळे, त्याला डर्टी स्नोबॉल असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ते काही कारणामुळे कधी कधी सूर्याच्या दिशेने एखादा गोळा फेकला जातो आणि मग त्याला सूर्याच्या जवळ आल्यावर त्याच्या सूर्याच्या उष्णतेमुळे त्याला त्या वायूची वाफ होते आणि ती शेपटाप्रमाणे त्याची शेपूट डेव्हलप होते आणि मग आपल्याला धूमकेतू दिसतो आपल्या आकाशामध्ये पृथ्वीला जवळ आल्यावर. तसा धूमकेतूंचं घर असलेला हा जो ऊटचा क्लाउड आहे तो सूर्यमालेचा आपण त्याला शेवटचं टोक आहे असं म्हणूया, ती सूर्यमालेची सीमा आहे. त्या पलीकडचा अवकाश आहे हे खऱ्या अर्थाने आंतरतारकीय अवकाश असं म्हटलं, म्हणजे एक्स्ट्रा स्टेलार स्पेस. तर आता हे आपलं घर आहे, म्हणजे आता आपण आपल्या घराची सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून घेतली. आपल्या घरामध्ये आपला ग्रह आणि त्याची भावंड असे ग्रह आणि त्याचे बाकीचे काही सहकारी आहेत, जसं सिरीज नावाचा एक लघुग्रह आहे मंगळ आणि गुरुच्या मध्ये, मग प्लुटो आहे, असे आणि धूमकेतू, हे सगळे मिळून आपली एक सूर्यमाला झालेली. हे सूर्यमाला हे आपलं घर आहे. जर आपल्याला पत्ता द्यायचा असेल तर आपल्याला ह्या घराचा पत्ता नक्कीच द्यावा लागणार की सूर्यमालेतला तिसरा ग्रह. ओके, तर मग आता सूर्यमाला आहे कुठे, तर त्याचा पण आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायला पाहिजे. तर सूर्यमालेच्या पलीकडे जे अवकाश पसरलेलं आहे त्या अवकाशामध्ये आपल्याला असंख्य तारे दिसतात जे आपल्याला रात्रीच्या आकाशात तिकडे दिसतात. आपण आता ते सूर्यमालेच्या पलीकडचा अवकाश पाहणार आहोत. तर अर्थात मग त्यासाठी आपल्याला प्रकाश वर्ष ही संकल्पना आता आपल्याला वापरायची आहे, कारण त्याच्याशिवाय आपण अंतरांचा अंदाज आपल्याला येणार नाही. कारण मी खूप दूर आहे, तर त्यात खूप दूर आहे त्या म्हणायला तसा अर्थ नाही. खूप दूर हे रिलेटिव्ह अंतर आहे. अमेरिका सुद्धा देखील आपल्यापासून खूप दूर आहे आणि आपल्यापासून सूर्य देखील खूप दूर आहे. प्रॉक्झिमा सेंटोरी खूप दूर आहे. खूप दूर म्हणजे किती दूर आहे, त्यासाठी आपण प्रकाश वर्ष हे एक अंतर वापरतो खगोलशास्त्रामध्ये, तर लाईट इयर. तर ही अगदी सोपी व्याख्या आहे, आपण सगळ्यांनी शाळेमध्ये शिकलेली, की प्रकाशाचा वेग आहे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. या वेगाने प्रकाश एका वर्षामध्ये जेवढं अंतर कापेल ते एक प्रकाश वर्ष. आता खरं एक प्रकाश वर्ष हे पुन्हा खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत लहान अंतर आहे. म्हणजे जसं आपण पृथ्वीचा व्यास 12,800 किलोमीटर म्हटलं, त्यातलं 1 किलोमीटर म्हणजे किती आहे, म्हणजे इथनं आता कल्याणवरून आणखी मी थोडंसं काही पावलं चाललोय 1500 2,500-3,000, तर मग मी 1 किलोमीटर अंतर कापतो. आपल्यासाठी 1 किलोमीटर खूप लहान अंतर. प्रकाश वर्ष हे अंतर सुद्धा खगोलशास्त्रामध्ये अत्यंत नगण्य आहे. हा, तर किती आहे पण तरी किती, म्हणजे आपल्याला आपल्या छोट्याशा मानवी मेंदूला एक प्रकाश वर्ष हे देखील अंतर अतिशय प्रचंड वाटतं. तर आपण त्या किलोमीटरमध्ये त्याच्यामध्ये रूपांतर केलं तर वेगळं दिसतं तुम्हाला स्लाइडमध्ये, की एक प्रकाश वर्ष म्हणजे 9,460 अब्ज किलोमीटर. 9,460 अब्ज किलोमीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष. आपल्या सूर्यमालेच्या सभोवतालच्या आकाशामध्ये एक प्रकाश वर्ष अंतरामध्ये एकही तारा नाही. तर मग सगळ्यात जवळचा आपल्या सूर्यमालेला असलेला सगळ्यात जवळचा तारा कोणता, तर त्याचं नाव आहे मित्र. आता किती सुंदर नाव, समर्पक नाव दिलं आपण, मित्र तारा, जो आपला खऱ्या अर्थाने मित्र आहे, आपला शेजारी आहे. त्याला इंग्लिशमध्ये सेंटॉरी, अल्फा सेंटॉरी असं म्हणतात. तर अल्फा सेंटॉरी आहे कसा, तर ते छायाचित्र दिसतोय बघा. हा रात्रीच्या आकाशातला 3ऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. दुर्दैवाने तो दक्षिण आकाशामध्ये क्षितिजाच्या अगदी जवळ असल्यामुळे बऱ्याच लोकांना पाहता येत नाही. पण ज्या ठिकाणी दक्षिण आकाश स्वच्छ आहे, स्पष्ट दिसतंय, अंधार काळोख्या रात्री, तर हा अतिशय तेजस्वी असं लखलखणारा तारा आपल्याला कधीतरी दिसू शकतो, मित्र तारा, अल्फा सेंटॉरी. तर अल्फा सेंटॉरी हे खरं त्रैतीय म्हणजे ट्रिपल स्टार सिस्टीम आहे. म्हणजे त्याच्या भोवती आणखीन 2 तारे फिरत आहेत. त्यातला अल्फा सेंटोरी सी म्हणजे अल्फा सेंटोरी ए हा प्रमुख तारा, त्याच्या भोवती बी हा तारा फिरतोय आणि दोघांच्या भोवती सी हा तारा फिरतोय. तर अल्फा सेंटोरी सी हा जो तारा आहे हा आपला खऱ्या अर्थाने सगळ्यात जवळचा तारा, कारण त्याच्या कक्षेमध्ये तो आपल्याला जर जवळ येतो म्हणून त्याचं नाव प्रॉक्झिमा सेंटोरी असं लिहिलेलं आहे. म्हणून आपण स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते की प्रॉक्झिमा सेंटोरी तारा असं लिहिलेलं आहे. किती लांब आहे आपल्यापासून, तर हा केवळ 4.2 प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावर आहे. 4.2 लाईट इयर्स, व्हेरी स्मॉल डिस्टन्स. म्हणजे जसं आपण आता माझ्या घराबाहेर मी पडलो आणि 10 पावलं चाललो तर मी माझ्या शेजाऱ्याच्या घरी जातो. अगदी तसं आपण आपल्या सूर्यमालेतून बाहेर पडलो, काही अंतर गेलो, 4 प्रकाश वर्ष केवळ, तर आपण अल्फा सेंटोरीवर पोहोचू. आता हे किती सहजपणे आपण बोलतोय, पण हे शक्य आहे का आपल्याला? हा, तर आपण आता सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेलं सगळ्यात वेगाने जाणारं रॉकेट आहे, त्याची आपण एक कल्पना करू की आपण त्या रॉकेटमध्ये बसलो. किती वेग आहे त्या रॉकेटचा?
तर मी त्या रॉकेटमधून आपण ज्या स्पेसशिप मधून जाणार आहोत, ज्या रॉकेटच्या सहाय्याने आपण ती स्पेसशिप ढकलणार आहोत अवकाशामध्ये, तर त्याच्याने आपल्याला ताशी वेग 75,000 किलोमीटर मिळू शकतो. 75,000 आपल्या दृष्टीने हा प्रचंड वेग आहे. एका तासाला 75,000 किलोमीटर, पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एका तासामध्ये. तर ताशी 75,000 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या यानामध्ये बसून आपण ह्या आपल्या शेजाऱ्याला, आपल्या मित्राला, प्रॉक्झिमा सेंटौरी ताऱ्याला भेट द्यायला गेलो तर तब्बल 60,000 वर्ष लागतील. 60,000 अशक्यच आहे. म्हणजे आंतरतारकीय प्रवास हा किती अशक्य कोटीतला सध्या तरी आहे, हे आपल्याला ह्या सगळ्यात जवळच्या ताऱ्याच्या उदाहरणावरून लक्षात घे. केवळ 4.2 प्रकाश वर्ष अंतरावर असलेला प्रॉक्झिमा सेंटौरी तारा. त्याच्या पलीकडे मग असंख्य तारे. तर आपल्या सूर्यमालेच्या परिसरामध्ये असलेल्या काही ताऱ्यांचा हा गुच्छ दिसतोय. त्यामध्ये व्याध नावाचा तारा आहे, अभिजित नावाचा तारा आहे, कॅन्करी म्हणजे कॅन्सर मधले काही तारे आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या तारकासमूहातले तारे ह्या ठिकाणी आहेत. हे सगळे आपल्या सूर्यमालेच्या साधारणपणे 200 ते 300 प्रकाश वर्ष या परिसरातले हे सगळे तारे. मग त्याही पलीकडे काय आहे, तर मग आपल्या तिकडे तारे, जसं माणूस हा समूहाने राहतो, समूहप्रिय माणूस आहे, तसं तारे देखील बऱ्याच अंशी समूहाने राहतात. तर आपल्याला मग त्यामुळे ताऱ्यांचे असे गट समूह सापडतात. त्याला आपण तारका समूह असं नाव, तारका गुच्छ असं नाव दिलेलं, तारका गुच्छ. तर आता हा इकडे छायाचित्र दिसतो तो ओपन स्टार क्लस्टर म्हणजे खुला तारकागुच्छ, त्याचं एक उदाहरण आहे. त्या खुल्या तारका गुच्छामध्ये आपल्याला साधारण 50 ते 500 तारे असू शकतात. त्यातला असा एक तारा आपल्याला दिसतोय असा. तसेच खुल्या तारका गुच्छाप्रमाणेच आणखीन आपण दूर अवकाशामध्ये गेलो तर आणखीन मोठ्या आकाराचे, महाकाय आकाराचे गुच्छ दिसतात. त्याला आपण बंदिस्त तारकागुच्छ असं म्हणतो. बंदिस्त तारकागुच्छ म्हणजे ग्लोब्युलर स्टार क्लस्टर. आता या ठिकाणी सेंटॉरस तारका समूहामध्ये असलेला ओमेगा सेंटौरी नावाचा अतिशय सुंदर असा दुर्बिणमधून दिसणारा एक तारकागुच्छ आहे. किती तारे असतील या तारकागुच्छामध्ये? कमीत कमी 10 लाख तारे. तर 10 लाख ताऱ्यांचा हा गुच्छ, ह्याच्यात किती म्हणजे ह्या ताऱ्यातल्या, ह्या गुच्छातल्या एखाद्या ताऱ्याभोवती जर सजीव सृष्टी असेल तर आपलं अख्खं आकाश ह्या अशा तेजस्वी ताऱ्याने उजळून निघेल. कदाचित त्या अशा ग्रहावर कधी रात्र होणारच नाही. तर असे अनेक तारकागुच्छ आपल्या आजूबाजूला परिसरात आपल्याला दिसतात. मग आपल्याला आपल्या रात्रीच्या आकाशात दिसणारे सर्व तारे, सर्व खुले तारकागुच्छ, सर्व बंदिस्त तारकागुच्छ हे सगळं मिळून एक प्रचंड मोठा समूह तयार झालेला आहे आणि त्याला म्हणतात दीर्घिका. तर हे छायाचित्र दिसतं, हे आपल्या दीर्घिकेचं एक कल्पना चित्र आहे. कारण आपण आपल्या घरामध्ये बसून आपलं घर बाहेरून कसं दिसेल याचा फोटो काढू, अंदाज बांधू शकतो, पण त्याचं चित्र आपण बाहेर गेल्याशिवाय काढता येणार नाही. आपण आत्ताच बघितलं की आपल्या सगळ्यात जवळच्या ताऱ्याला भेट द्यायला आपल्याला 60,000 वर्ष लागतील सध्याच्या स्पेसशिप टेक्नॉलॉजीनुसार. तर आकाशगंगेच्या पलीकडे जायची गोष्ट सोडूनच द्या, कारण हे जे बंदिस्त तारकागुच्छाचं आता मी उदाहरण दिलं तर तो देखील आपल्यापासून 30 ते 40,000 प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावर असतो. तर हे सर्व तारकागुच्छ, सर्व तारे आकाशात दिसणारे, हे सगळे मिळून हा जो प्रचंड मोठा एक महाकाय समूह झालेला आहे दीर्घिका, हे आपलं घर आहे. जशी आपली सूर्यमाला आपलं घर आहे, तसं ही आकाशगंगा, ही दीर्घिका हे आपलं घर आहे. याचं नाव आहे आकाशगंगा. तर ही आपली आकाशगंगा आहे, हे आपलं घर आहे विश्वामधलं. आता किती मोठं आहे आपलं घर हे आकाशगंगा. त्याचं काही आकडे दिलेले आहेत बघा. ह्याचा जो व्यास आहे हा 1 लाख प्रकाश वर्ष आहे. म्हणजे त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करायला आपल्याला 1 लाख वर्ष लागतील. म्हणून त्याचं अंतर आपण म्हणतो 1 लाख प्रकाश वर्ष व्यास. किती तारे आहेत? तर सर्व तारे, तारकागुच्छ, बंदिस्त, खुले, बाकी जे दिसणारे न दिसणारे सगळे मिळून कमीत कमी 200 अब्ज तारे आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत, मिल्की वे गॅलेक्सीमध्ये 200 अब्ज. आणि या आकाशगंगेमध्ये मग आपली सूर्यमाला कुठे आहे? तर तिकडे एका छोटासा बिंदू दाखवलाय बघा, इकडे इथे दिसतोय माझा आहे माऊस कर्सर, सूर्य बघा सन असं दाखवलेलं. तर तिकडे आपली सूर्यमाला आहे. ओरायन आर्म म्हणजे ओरायन नावाच्या तारकासमूहाच्या दिशेने एक छोटासा आकाशगंगेचा एक हात आहे, आर्म आहे. तर त्या ठिकाणी आपली सूर्यमाला वसलेली आहे. किती दूर आहे ह्या केंद्रापासून? हे केंद्रापासून जवळजवळ 30,000 प्रकाश वर्ष आहे. कारण आपण त्याची त्रिज्या, आकाशगंगेची त्रिज्या 50,000 वर्ष पकडली तर आपली सूर्यमाला त्या केंद्रापासून 30,000 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. आणि ही अख्खी आकाशगंगा अशी गोल फिरते.
त्याचं डायरेक्शन दाखवलं, रोटेशनचं डायरेक्शन दाखवलं बघा, ते अशी अशी गती अशी फिरते चक्राकार आकाशगंगा. तर ती पूर्णपणे फिरायला जवळजवळ 23 कोटी वर्ष लागतात, 230 मिलियन इयर्स एक प्रदक्षिणा पूर्ण करायला. जसं पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात, तसं सूर्यमालेला आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरायला 23 कोटी वर्ष लागतात. आता ही आकाशगंगा मुळात एवढी मोठी आहे, तर हे 23 कोटी वर्ष आपल्याला प्रचंड मोठा काळ वाटत असला तरी त्याचा वेग बघा. म्हणजे आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या भोवती जवळजवळ 250 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रवास करते. 250 किलोमीटर प्रति सेकंद, अफाट वेग. म्हणजे जर तुम्ही पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वी सूर्यभोवती 30 किलोमीटर पर सेकंद या वेगाने जाते. 30 किलोमीटर आपल्या जाणवत पण नाही. म्हणजे ताशी 1,00,000 किलोमीटर एवढा प्रवास झालाय पृथ्वीचा. म्हणजे आपण हे आपलं व्याख्यान सुरू केलं 2:30 वाजता, तर त्याच्यानंतर आपण जवळजवळ 2,00,000 किलोमीटर अंतराचा प्रवास केलेला आहे सूर्याभोवती. तर आकाशगंगेभोवती तर कित्येक लाख किलोमीटर केलेला आहे. तर 250 किलोमीटर पर सेकंड या वेगाने सूर्यमालेला आकाशगंगेमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 23 कोटी वर्ष लागतात. म्हणजे हे तुम्हाला सांगायचं कारण विस्ताराने का, तर त्याचा अवाढव्यपणा लक्षात यायला पाहिजे. अफाट मोठी आहे आकाशगंगा. पण आकाशगंगा हा आपल्या विश्वातला एक मूलभूत घटक आहे. जसं तारा हा आपल्या दीर्घिकेमधला एक मूलभूत घटक आहे, तसाच संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर असंख्य दीर्घिकांपैकी आपली ही एक सर्वसाधारण अशी दीर्घिका आहे ज्याचं नाव आहे मिल्की वे. आता ही मिल्की वे, जसं आपण आपल्या सूर्यमालेला सगळ्यात जवळचा तारा बघितला, तसं आपल्या आकाशगंगेला एखादी जवळची दीर्घिका आहे का, तर तिचं नाव आहे देवयानी दीर्घिका, अँड्रोमेडा गॅलेक्सी. चित्रामध्ये दिसते बघा, अतिशय सुंदर दिसते दुर्बिणीमधून. साध्या डोळ्यांनी देखील एक धूरकट पुंजका आपल्याला आकाशामध्ये दिसू शकतो, उत्तर आकाशामध्ये. तर ही देवयानी दीर्घिका अगदी आपल्या आकाशगंगेची जणू जुळी बहीण. जवळजवळ 200 अब्ज तारे, जवळजवळ 1,00,000 प्रकाश वर्ष हा त्याची त्रिज्या असलेला ही अशी आकाशगंगा आहे. आपली आकाशगंगा आपल्या शेजारी असलेली देवयानी आकाशगंगा, शेजारी म्हणजे किती जवळ, फारच जवळ आहे, केवळ 22 लाख प्रकाश वर्ष. पुन्हा विश्वाचा विचार केला तर 22 लाख हे अतिशय छोटं अंतर आहे. 22 लाख प्रकाश वर्ष हे, कारण विश्वच एवढं अफाट आहे. त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. आपल्यापासून 22 लाख प्रकाश वर्ष अंतरावर असलेली आपल्याला सगळ्यात जवळची असलेली जी दीर्घिका आहे ती देवयानी दीर्घिका. तशा अनेक दीर्घिका आपल्या आजूबाजूला आहेत. जसं तारे समूहाने आढळतात, मानव समूहाने राहतो, तारे समूहाने राहतात, तसे दीर्घिका देखील समूहाने राहतात. तर आपली आकाशगंगा देवयानी दीर्घिका, त्याच्या आणखीन थोडीशी जवळ असलेली ट्रायंग्युलम गॅलेक्सी त्रिकोणीय दीर्घिका ही 23,50,000 प्रकाश अशा अंतरावर आहे. अशा जवळजवळ 22 लहान मोठ्या दीर्घिकांचा एक छोटासा समूह तयार होतो. ही व्हर्लपूल नावाची एक दीर्घिका आहे, तशीच आणखीन एक, पण ही बऱ्याच अंतरावर आहे. तर अशा दीर्घिकांचा एक समूह होतो, त्याला म्हणतात लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी. लोकल ग्रुप म्हणजे आपण त्याला स्थानिक गट असं म्हणूया, दीर्घिकांचा स्थानिक गट. ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्की वे दिसते, अँड्रोमेडा दिसते, ट्रायंग्युलम दिसते आणि अनेक अशा छोट्या मोठ्या जवळजवळ 22 दीर्घिका आहेत. त्या 22 दीर्घिकांचा एक छोटासा गट आहे आपल्या अवकाशामध्ये सभोवतालच्या, त्याला म्हणतात लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज, लोकल ग्रुप, स्थानिक गट. आता असे अनेक गट आपल्या स्थानिक गटाच्या आजूबाजूला आहेत. असे अनेक छोटे छोटे 20-25 दीर्घिकांचे गट मिळून एक मोठाच्या मोठा दीर्घिकांचा गुच्छ तयार होतो. तर हा तसा एक गुच्छ आहे. अ क्लस्टर ऑफ गॅलेक्सी म्हणतात त्याला, दीर्घिकांचा गुच्छ. सर्वसाधारणपणे दीर्घिकेच्या एका गुच्छामध्ये 1000 एक दीर्घिका असू शकतात. 1000, 2000 अशा दीर्घिका असतात. तर 1 ते 2000 दीर्घिकांचा असा हा जो गुच्छ आहे, असे अनेक गुच्छ आपल्या दीर्घिकांच्या गुच्छ, म्हणजे आपला पण एक गुच्छ आहे ना, आपला स्थानिक गट आहे, आपला एक गुच्छ आहे. तर अशा आपल्या दीर्घिकांच्या गुच्छाच्या भोवती अनेक असे छोटे मोठे गुच्छ आढळतात आणि सगळे अनेक गुच्छ दीर्घिकांचे मिळून एक मोठा महागुच्छ, सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी तयार होतो. आणि हे छायाचित्रांमध्ये जे दिसतंय हे आपलं सुपर क्लस्टर आहे. म्हणजे आपल्या स्थानिक गटाचं आपला गुच्छ ज्याचा भाग आहे त्याचं हे एक घटक असलेले महागुच्छ आहे, सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. आणि कन्या तारकासमूहाच्या दिशेने आपल्याला दिसतं. हे आपल्यापासून जवळजवळ 5 कोटी प्रकाश वर्ष अंतरावर आहे आपलं महागुच्छ.
दीर्घिकांचा महागुच्छ सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी, हे कन्या तारका समजलं, वर्गो सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. तर ह्या आपल्या वर्गो सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीच्या भोवती अनेक असे सुपर क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज आहेत, अनेक. आणि त्यांचं मिळून एक आपण असं म्हणू शकतो की सुपर सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी, महासमूह. हा, तर असे ह्या छायाचित्रामध्ये दिसतात बघा, अनेक असे सुपर क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सी. अगदी सेंटरला आहे आपलं सुपर क्लस्टर वर्गो सुपर क्लस्टर, त्याच्या बाजूला अशी अनेक आहेत बघा, कोमा सुपर क्लस्टर दिसतंय, शेप्लिक सुपर क्लस्टर आहे, सेंटॉरस आहे, स्कल्प्टर आहे, कॅप्रिकॉर्नस आहे, अनेक आहेत. आणि ह्या प्रत्येक महागुच्छामध्ये, प्रत्येक सुपर क्लस्टरमध्ये कमीत कमी 25 ते 30,000 गॅलेक्सीज असतात आपल्या गॅलेक्सी सारख्या. असे अनेक गुच्छ दिसत आहेत. आता हे जे चित्र दिसत आहे, चित्राचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या गुच्छांच्या भोवती अशा एक प्रचंड मोठी पोकळी सुद्धा आहे अवकाशाची. ह्याला व्हॉइड असं म्हणतात, व्हॉइड, पोकळी, निर्वात पोकळी, जिकडे एकही दीर्घिका नाहीये, एकही गुच्छ नाही दीर्घिकांचा. अशा प्रचंड मोठ्या पोकळ्या आहेत, ग्रेट व्हॉइड्स आहेत, आणि त्याच्या भोवती सगळे सुपर क्लस्टर्स पसरलेले आहेत. बघा, हळूहळू आपल्याला आपल्या विश्वाचा पसारा काय तो अंदाज येतोय की आपलं सुपर क्लस्टर वर्गो सुपर क्लस्टर, त्याच्या भोवती असलेली अनेक सुपर क्लस्टर्स, या सुपर क्लस्टरच्या भोवती किंवा मध्ये कुठेतरी असलेल्या अशा मोठ्या निर्वात पोकळ्या, हे सगळं आता ह्या छायाचित्रात दिसणारी जी अनेक सुपर क्लस्टर्स, हा आपल्या विश्वाचा एक छोटासा भाग आहे. आपलं जे महाकाय विश्वामध्ये आपण राहतो आहोत त्याचा हा एक छोटासा भाग आहे. कदाचित अशी अनेक सुपर सुपर क्लस्टर मिळून सुपर 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 क्लस्टर असतील, ह्याला काय अंतच नाही ह्याला, पण अर्थात कुठेतरी अंत आहेत. काय आहे तर हे चित्र बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला कल्पना करा की हे आपल्या विश्वाचं दृश्य आहे, आपल्या विश्वाचं चित्र आहे. आणि प्रत्येक ठिपका म्हणजे एक सुपर क्लस्टर आहे, एक ठिपका म्हणजे सुपर क्लस्टर आहे. कुठेतरी ह्या कोपऱ्यामध्ये ह्या किती दीर्घिका असतील ह्या विश्वामध्ये, आपल्या विश्वामध्ये या चित्रामध्ये दिसत आहेत. तर शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपल्या विश्वामध्ये, आपण ज्या विश्वामध्ये राहतो आहोत त्या विश्वामध्ये जवळजवळ 10,000 अब्ज दीर्घिका आहेत. 10,000 अब्ज, 10 ट्रिलियन, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असाव्यात, 10 to 100 ट्रिलियन असं म्हणतात. 10,000 अब्ज दीर्घिका आहेत. आपलं विश्व इतकं महाकाय आहे की आपण आपली पृथ्वी जर आपण केंद्र समजलं, अर्थात विश्वाला केंद्र नाही आहे, मी जर म्हणत होतो की केंद्र समजूया असं म्हटलेलं आहे, विश्वाला केंद्र नसतं. तर आपण ज्या विश्वामध्ये राहत आहोत, आपल्या विश्वामध्ये, मी आपलं विश्व म्हणतोय कारण शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे कदाचित आपल्या विश्वासारखी अनेक विश्व आपल्या पलीकडे असतील आजूबाजूला, पण तो विषय वेगळा. तर आपण ज्या विश्वात राहतो आहोत त्या विश्वाच्या, समजा आपण केंद्रस्थानी आहोत, तर आपण कुठल्याही दिशेला आपण बघितलं तर विश्व जवळजवळ 13.5 अब्ज प्रकाश वर्ष एवढं दूर पसरलेलं आहे. 13.7 अब्ज इन एव्हरी डिरेक्शन, प्रत्येक दिशेला. म्हणजे आपण एक 13.7 अब्ज प्रकाश वर्षाचा एक स्फिअर, गोल इमॅजिन केला, त्याच्यात केंद्रस्थानी आपण आहोत, मध्ये सगळ्या दीर्घिका भरलेल्या आहेत 10,000 अब्ज. हे आपलं विश्व आहे. कुठे आहोत मग ह्या विश्वामध्ये आपण? कारण लक्षात घ्या, आपण आपलं विश्व, हे मी मुद्दाम म्हणतोय आपलं विश्व, अवर युनिव्हर्स, कारण सध्या ज्या काही थिअरीज आहेत विश्वाच्या, त्याच्यामध्ये अनेक थिअरीज असं म्हणतात की आपल्यासारख्या असंख्य विश्व असू शकतात. ओके, म्हणून आपलं विश्व. आणि मुळात आपण सुरुवात कशी केली विषयाला, की आपण आपल्या पलीकडे असलेल्या एखाद्या विश्वामध्ये आपण एक पत्र पाठवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला आपला पत्ता द्यायचा आहे. आता हे चित्र पुन्हा एकदा बघा नीट, कुठल्या एका कोपऱ्यामध्ये बघा, कुठल्या एका कोपऱ्यात. आता मी तुम्हाला हा कर्सर दाखवतो, कर्सर दिसतोय समजा, आता हा कर्सर बघा ह्या ठिकाणी कुठेतरी इथे. ओके, इथे हा जो ठिपका दिसतोय ना, तो ठिपका म्हणजे वर्गो सुपर क्लस्टर आहे, वर्गो सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. तो ठिपका छोटासा बारीक, म्हणजे त्या महाकाय समुद्रामधला, महासागरामधला एक थेंब सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठा असेल, इतकं छोटंसं त्याचं स्थान आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10,000 दीर्घिका आहेत. अनेक वर्गो सुपर क्लस्टरमध्ये अनेक क्लस्टर्स, अनेक गुच्छ दीर्घिकांचे, त्यातला एक आपला गुच्छ आहे लोकल क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. त्याच्यामध्ये अनेक गट आहेत, त्यातला आपला एक गट आहे लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी. त्याच्यामध्ये अनेक गॅलेक्सी, त्याच्यातली आपली एक गॅलेक्सी मिल्की वे. त्यात जवळजवळ 200 अब्ज तारे आहेत, त्यातला आपला एक तारा सूर्य. त्याच्याभोवती 8 ग्रह आहेत, त्याच्यामधला आपला तिसऱ्या क्रमांकाचा छोटासा एक ऑर्डिनरी ग्रह आहे पृथ्वी. त्याच्यामध्ये 70% पाणी, 30% जमीन, जवळजवळ 200 पेक्षा जास्त देश,
त्यातला 7व्या क्रमांकाचा आकाराने आपला भारत देश, त्याच्यामध्ये 28 राज्य 27 राज्य, त्याच्यातलं आपलं महाराष्ट्र राज्य, त्याच्यामध्ये 35 जिल्हे, त्यातल्या एका जिल्ह्यामध्ये कुठेतरी एका छोट्याशा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये आपण प्रत्येक जण बसून आपापल्या घरी ह्या विश्वाचा पसारा बघितला. हा आहे आपल्या विश्वाचा पसारा. जर मला पत्र लिहायचं असेल तर माझं नाव, बिल्डिंगचं नाव, रस्त्याचं नाव आणि मग माझ्या शहराचं नाव. आता मी कल्याण दिलं कारण मी कल्याणला राहतो. हा, मग कल्याण, जिल्हा ठाणे, राज्य महाराष्ट्र, देश भारत, कॉन्टिनेंट एशिया, ग्रह पृथ्वी. पृथ्वी कुठे आहे? सोलर सिस्टीम मध्ये. सूर्यमाला, सूर्यमाला कुठे आहे? मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सी कुठे आहे? लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी मध्ये. लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी कुठे आहे? व्हर्गो सुपर क्लस्टर मध्ये. हे व्हर्गो सुपर क्लस्टर कुठे आहे? तर ते एका सुपर क्लस्टरचा भाग आहे. आता हे सुपर क्लस्टर कुठे आहे? तर ते आणखीन मोठा एक समूह आहे दीर्घिकांचा, त्याला हायड्रासिटस कॉम्प्लेक्स ऑफ गॅलेक्सीज म्हणतात. त्याचा आपण भाग आहोत. म्हणजे ह्या प्रचंड मोठ्या विश्वामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये हायड्रासिटस कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामधलं सुपर क्लस्टर, त्याच्यामधलं व्हर्गो सुपर क्लस्टर, त्याच्यामधला लोकल गट, त्याच्यामधली आपली मिल्की वे गॅलेक्सी. हे सगळं मिळून मग कुठेतरी आपल्याला सगळ्यात शेवटी लिहावं लागेल अवर युनिव्हर्स. असं आहे आपलं विश्व. तर असा आहे आपला पत्ता. तर मला वाटतं मी या ठिकाणी थांबतो आता, आणि कोणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया, किंवा मग कार्यक्रमाची सूत्र मग मी मराठी विज्ञान परिषदेकडे सोपवतो. थँक्यू. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. किती फारच कमी लोक आहेत, फक्त 10 जण आहेत. हा, तर ठीक आहे. कोणी जर ऑनलाईन फेसबुकवर जर असेल, त्यांनी काही प्रश्न विचारले असतील तर ते पण घेऊ, किंवा मग आपण थांबूयात. सर, पूर्ण युनिव्हर्स मध्ये किती सारे गॅलेक्सीज आहेत? हा, संपूर्ण विश्वामध्ये शास्त्रज्ञांच्या एका अंदाजानुसार जवळजवळ 10,000 अब्ज गॅलेक्सी आहेत. आता आपल्याला हा नेमका आकडा कसा मिळाला, तर त्याला त्या स्टॅटिस्टिकल ऍव्हरेज म्हणतात. म्हणजे आपण अंदाज काढलेला आहे की आता समजा माझ्याकडे समजा 1 अब्ज रुपये आहेत. त्या 1 अब्ज रुपयामध्ये समजा 100 रुपये कमी आणि जास्त काय फरक पडतोय ना, किंवा काय 10,000 रुपये कमी जास्त पडले तर काही फरक पडणार नाही. तसं जेव्हा मी 10,000 अब्ज गॅलेक्सी असा आकडा काढला, त्याच्यामध्ये एखाद अब्ज इकडे तिकडे काही फरक नाही पडणार. पण साधारणपणे 10,000 अब्ज एवढ्या गॅलेक्सीज आहेत. प्रत्येक गॅलेक्सीमध्ये ऑन अन ऍव्हरेज, काही गॅलेक्सीमध्ये जवळजवळ 400 अब्ज तारे आहेत, काही गॅलेक्सीमध्ये 100 अब्ज आहेत, 50 अब्ज आहेत. तर आपण सरासरी प्रत्येक गॅलेक्सीमध्ये 100 अब्ज तारे आहेत असं म्हणू शकतो. तर बघा, 10,000 अब्ज गॅलेक्सी गुणिले 100 अब्ज एवढे तारे आपल्या विश्वात आहेत. खूप आहेत. आणखीन काही प्रश्न कोणाला? प्रदीप, खूप छान भाषण झालं आणि ओघवत्या भाषेत भाषण केलं. माझं नाव ज्येष्ठराज जोशी, मी अध्यक्ष आहे मराठी विज्ञान परिषद. हो, नमस्कार सर. माहिती आहे तुमच्याविषयी ऐकलेलं आहे. नमस्कार. आता जे बोललात त्याच्यावरती एखादं छोटेखानी पुस्तक आहे का? पुस्तक असं मराठी केवळ ह्या विषयावर असं नाहीये, पण मग खगोलशास्त्राचा परिचय नावाचं जे माझं पुस्तक आहे ना, तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल म्हणजे बेसिक ऍस्ट्रॉनॉमी विषयी मी दिलेलं आहे. पण असं ह्या विषयावर असं पुस्तक मराठीमध्ये नाहीये. बघूया, पुढे मागे मीच लिहीन. चालेल. काय माहिती तुम्ही लिहिलं तर. हो. प्रदीप नाईक, मी विवेक पाटकर, बोला. मी परिषदेचा उपाध्यक्ष आहे. हो. चांगलं भाषण दिलं तुम्ही. थँक्यू. फक्त मला एक अशी मनात शंका आली की जो कन्सेप्ट सिमिट्रीचा आहे, सिमिट्री, सममिती म्हणतो ना आपण. हो, बोला. तर हे जे तुम्ही युनिव्हर्सचं चित्र केलं, तर ह्याच्यात सिमिट्री अशी कुठे आढळली आहे का सायंटिस्टना, खगोलशास्त्रज्ञांना, म्हणजे ज्याच्यावरनं आपल्याला अभ्यास करणं सोपं जाऊ शकेल? असं काही सिमिट्री म्हणजे व्हर्टिकल असेल, डायगनली असेल, अशा काही अभ्यास केले आहेत का? हा, म्हणजे आता सिमेट्री म्हणजे कशी आहे बघा, की ना विश्व एकतर आपण म्हणजे जेव्हा विश्वाचा अभ्यास करतो, उदाहरणार्थ बिग बँग थिअरी हे जे मेन मॉडेल आहे ना विश्वाच्या निर्मितीचं, त्याच्यामध्ये आपण एक म्हणजे सुरुवातीला एक ऍझम्पशन असं केलेलं आहे की युनिव्हर्स इज सिमेट्रिकल बेसिकली. ओके, म्हणजे
सिमेट्रिकल आहे किंवा आयसोट्रोपिक आहे, म्हणजे विश्व तुम्ही कुठल्याही दिशेने बघितलं, कितीही लांबून बघितलं, कुठल्याही पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तरी ते सारखंच दिसणार आहे. म्हणजे मला इकडनं जसं विश्व दिसतंय तसंच विश्वातल्या कुठल्याही कोपऱ्यामधून तसं दिसणार आहे. हे बेसिक ॲझम्पशन आहे आणि मोस्टली ते खरं आहे. ओव्हरऑल जर गॅलेक्सीचं डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं कशा प्रकारे आहे, तर आपल्याला लक्षात येतं की युनिव्हर्स इज बेसिकली सिमेट्रिकल आणि ते आयसोट्रोपिक पण आहे. म्हणजे दोन त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत आपल्या विश्वाच्या. त्यामुळे म्हणजे युनिव्हर्स इज सिमेट्रिकल. लोकल लेवलला कुठे असिमेट्री सापडते, जसं आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही ठिकाणी व्हॉइड्स दिसतात, म्हणजे जिकडे गॅलेक्सीज नाही आहेत. पण मग ते व्हॉइडचं डिस्ट्रीब्युशन आहे ना मोर ऑर लेस सिमिलर आहे. सो देर आर voids all over the universe and surrounding around those voids are basically हे cluster and super cluster of galaxy असं आहे. तर त्यामुळे ओव्हरऑल ती सिमेट्री आहे मेंटेन झालेली. नाही म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं आणखी पुढे जसं आपल्या पृथ्वीचंच उदाहरण घेतलं आणि आपण 70% पाणी आणि 30% जमीन, हो, तर असंच डिस्ट्रीब्युशन व्हॉइड आणि गॅलेक्सी असंच शकेल का? म्हणजे जस्ट एक वाईल्ड गेस म्हणून असं काही आहे का अप्रॉक्सिमेशन किंवा अंदाज केलेला? असं असेल तरी मला माहिती नाहीये, पण मग लॉजिकली मला असं वाटतं की बेसिकली व्हॉइड्स जास्त आहेत. म्हणजे विश्वाचं तेच मी म्हणतो, जसं पाणी जास्त आहे म्हणतो तसं व्हॉइड जास्त आहे. कारण ब्लॅक होल थेअरी जर आपण मानली तर तिथे तसंच आहे ना, डार्क मॅटर इज मच मोर दॅन द विजिबल मॅटर. हीच मी अनालॉजी ड्रॉ करत होतो. पण असं काही अनुमान काढलंय का, म्हणजे तुमच्या वाचनात आलंय का? असं कुठे माझ्या वाचनात आलं नाहीये, पण तुम्ही म्हणतात त्याच्याप्रमाणे मी एक लॉजिकली असंच आहे की व्हॉइड्स आर ह्यूज. म्हणजे ना जर व्हॉइडचा जर आपण अंदाज घेतला ना तर सुपर क्लस्टर जे आहे तर ती व्हॉइड्स आर लिटरली बिलियन किलोमीटर असे डायमीटरला, आणि त्याला बाजूबाजूने सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी आहे. सो व्हॉइड्स आर ह्यूज. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी अनालॉजी काढू शकतो, पण नेमकं त्याचं पर्सेंटेज किती आहे मला माहिती नाहीये. पण या मोस्ट प्रोबेबली व्हॉइड्स आर मोर दॅन नंबर ऑफ गॅलेक्सीज. कारण आपण जर विश्वाचा व्हॉल्यूम जर बघितला ना तर त्या व्हॉल्यूम ओव्हरऑल त्याचा जो आकार आहे विश्वाचा आणि त्याच्यामध्ये असलेल्या गॅलेक्सीचं प्रमाण हे अगदी व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे गॅलेक्सीचं व्हॉल्यूम्स आणि युनिव्हर्सचा व्हॉल्यूम ह्याची तुलना नाही होऊ शकत. म्हणजे पूर्णपणे खूपच कमी. कारण आपल्या म्हणजे इव्हन आपली मिल्की वे गॅलेक्सी आणि अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे, ह्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या निर्वात पोकळ्या आहेत. बेसिकली युनिव्हर्स इज फिल्ड विथ हे व्हॅक्यूम अँड स्पेस. हे आपण बिग बँग थिअरीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की हे सगळं मॅटर जर आपण ना सगळं म्हणजे सगळ्या 10,000 अब्ज गॅलेक्सीमध्ये असलेलं सगळं मॅटर आहे, म्हणजे ग्रहांवरचं असेल, ब्लॅक होलवरचं असेल किंवा गॅलेक्सीमधलं असेल, हे सगळे मॅटर आपण कणांच्या स्वरूपात जर आपण विखुरलं सगळं एक एक कण, म्हणजे हायड्रोजनचा मूलद्रव्य वगैरे असं, तर प्रत्येक स्क्वेअर मीटर मध्ये हायड्रोजनचा एक ऍटम एवढं आहे. म्हणजे किती कमी बघा, 1 स्क्वेअर मीटर मध्ये वन हायड्रोजन ऍटम पर स्क्वेअर मीटर. सो बेसिकली इट इज व्हॅक्यूम. द होल युनिव्हर्स इज बेसिकली व्हॅक्यूम. नाही म्हणजे ते हे जे तुम्ही म्हटले पोकळ्या, ह्या एका तारेचं बफर आहे का 2 गॅलेक्सीज मधलं किंवा क्लस्टर ऑफ गॅलेक्सी मधलं? मे बी बाय बफर असं म्हणता येणार नाही. बफर असं म्हणता येणार नाही, कारण ना ह्या गटामध्ये असल्यामुळे ना आता दोन ग्रुप्स ऑफ गॅलेक्सी, 2 सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी मध्ये खूप अंतर आहे. तसं आता समजा पण गटांमध्ये गॅलेक्सीची डेन्सिटी नाही जास्त आहे. म्हणजे आता वर्गो सुपर क्लस्टर मध्ये देर आर सो मेनी गॅलेक्सीज, राईट. मग असं होऊ शकतं ह्या गटांमध्ये त्यांचं आतलं इंटरनल डायनामिक्स असं असू शकतं की ह्या गॅलेक्सीज एकमेकांवर कोसळत आहेत. सो कोलिजन ऑफ गॅलेक्सी इज रिलेटिव्हली व्हेरी कॉमन. आय एम नॉट सेइंग व्हेरी कॉमन, पण रिलेटिव्हली कॉमन. जसं आता अँड्रोमेडा गॅलेक्सी बघा, आपल्यापासून 22 लाख प्रकाश वर्ष अंतरावर आहे आणि आपली मिल्की वे. आता आपल्या आजूबाजूला असलेल्या गॅलेक्सीमध्ये ही अशी एकमेव दीर्घिका आहे की आपल्या दिशेने येते. ओके, ती जो एका सेकंदाला 300 किलोमीटर या वेगाने आपल्या जवळ येते. तर ऑब्व्हियसली त्याच्याने आपलं कोलिजन कोसळणार आहे. त्यामुळे स्पेस डझंट ऍक्ट एज अ बफर, बट ओव्हरऑल बेसिकली मुळातच व्हॅक्यूम स्पेस एवढी मोठी आहे ना की त्यांना ही अंतर क्रॉस करायला बराच काळ लागणार आहे. तर अँड्रोमेडा आणि मिल्की वे ऍक्च्युअल कोलिजन व्हायला जवळजवळ 6 अब्ज वर्ष लागणार आहेत. 6 अब्ज वर्षानंतर कोलिजन होईल. ओके, सो
माहिती नाही म्हणजे कसं ओव्हरऑल नाही म्हणजे तो हबल्सचा जो लॉ आहे हा म्हणजे स्टार्स आर मुव्हिंग किंवा गॅलेक्सी आर मुव्हिंग येस म्हणजे ते एका दृष्टीने दुसरा गॅलेक्सी आपल्याकडे त्यांचं एक्सपान्शन आपल्या दृष्टीने आपल्या दिशेने आपलं त्यांच्या दिशेने असं होत राहतं ना. हो म्हणजे तो लॉ तसा युनिव्हर्सल आहे ना. हो युनिव्हर्सल हबल्सचा लॉ म्हणजे कुठल्याही दीर्घिकेला तो लागू पडतो. कसं नाही नाही कसं आहे माहितीये का की तो हबलचा जो लॉ आणि बेसिकली एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स आहे ना त्याच्याशी हो, थोडेसे हो. मिसकन्सेप्शन्स आहेत म्हणजे ना विश्व प्रसरण पावतंय म्हणजे काय तर बेसिकली आपण अवकाश प्रसरण पावतोय पण खरं अवकाश नाही प्रसरण पावत विश्व प्रसरण पावतंय पण अवकाश नाही प्रसरण विश्वामुळे ऑफकोर्स अवकाश ताणलं जातंय पण ना बऱ्याच वेळेला लोकांचं काय समज होतं विश्व प्रसरण पावते म्हणजे मग हळूहळू पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर वाढत जाईल किंवा अँड्रोमेडा आणि मिल्की वे गॅलेक्सी याच्यामधलं अंतर वाढत जाईल कारण विश्व प्रसरण पावते ना. तर तसं नाहीये. जर हे जे सुपर क्लस्टर्स जे आहे ना म्हणजे विश्वाचा प्रमुख घटक हा खरं मी मगाशी म्हटलं की गॅलेक्सी आहे पण सुपर क्लस्टर आहे. तर 2 सुपर क्लस्टर मधलं स्पेस आहे ना ते ताणलं जातंय पण त्या सुपर क्लस्टर मधलं स्पेस नाही ताणलं जाते म्हणजे ते एक्सपांड नाही होते. Okay, so the space between the super clusters is expanding, but the internal dynamics between the super cluster remains same. त्यामुळे त्याच्यातली स्पेस अशी ताणली जात नाही. त्यामुळे आपल्या वर्गो सुपर क्लस्टर मधले एकमेकांचे जे गट आहेत ते एकमेकांपासून दूर नाही जाणार. तो गट असाच राहणार आहे. थँक्यू. थँक्यू. सर चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहे ओके फेसबुकवर. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, सर माय डाऊट इज हाऊ डू दिस इमेजेस शोन दॅट यू क्रिएटेड? दिस इज वन क्वेश्चन अँड युनिवर्स सेकंड इज वन क्रिएटेड. हाऊ युनिवर्स इज क्रिएटेड असं म्हटलं? नाही, इमेजेस शोन बाय यू. इमेजेस. अच्छा ओके इमेजेस. ओके हा या. आणि And second is how you find all this distance, on which basis you find this distance? आता खरं म्हणजे ह्या विषयाशी संबंधित नाही आहे. हे खगोलशास्त्राचा प्रश्न आहे. आपण बेसिकली आपल्याला थोडासा वेळ तर चालेल ना थोडंसं बोललं तर? हो चालेल हा. चालेल. तर इमेजेस ह्या सगळ्यात ना मोस्ट ऑफ द इमेजेस जे आपण आता तुम्ही बघितल्या पीपीटी मध्ये ह्या सगळ्या टेलिस्कोप्सनी काढलेल्या आहेत. अर्थ बेस्ड टेलिस्कोप्स किंवा आता हबल स्पेस टेलिस्कोप जी स्पेस मधली आहे. तर अर्थात ग्राउंड बेस्ड टेलिस्कोप्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले इमेजेस आपल्याला स्पेस टेलिस्कोप मधून मिळतात. तर येस मोस्ट ऑफ द इमेजेस आर फ्रॉम हबल स्पेस टेलिस्कोप. आता ते कशा काढल्या त्याच्या खोलामध्ये तसं मला इकडे जाता येणार नाही आता या ठिकाणी. पण या वेगळ्या प्रकारचे कॅमेरे असतात. आता जसं मोबाईलमध्ये सीसीडी कॅमेरा असतो तसे कॅमेरे ह्या स्पेस टेक्नॉलॉजीसाठी बरेच आधी इन्व्हेंट झालेत. आपण अगदी आपल्याकडे अलीकडे आलेले आहेत. तर सीसीडी कॅमेराज वेर यूज लॉंग टाइम बॅक. तर त्याच्यातल्या ह्या सीसीडी कॅमेऱ्यामधून बराच काळ असं त्या अवकाशाच्या दृष्टीने आपण एक्सपोजर दिलं, शटर त्याचं ओपन करून ठेवलं आणि तो प्रकाश गोळा करत राहिलो तर मग आपल्याला ती एकदम आणखीन स्पष्ट अशी इमेज दिसते. तर बेसिकली या सगळ्या गॅलेक्सीजच्या जे फोटो आहेत तर ते किंवा क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सी सगळे फोटो आहेत हे सगळे स्पेस टेलिस्कोप मधून काढलेले आहेत. हबल स्पेस टेलिस्कोपनी काढलेत मोस्टली. आणि पृथ्वीवरून अर्थात असे फोटो काढायला मर्यादा आहे. तरी पृथ्वीमधून देखील आपल्याला वर्गो सुपर क्लस्टर्स किंवा बाकीचे सुपर क्लस्टर्स आहेत यांचं छायाचित्र काढता येतं. अर्थात आता पीपीटी मध्ये बघितलं त्यातली काही मी म्हणजे सांगू इच्छितो की त्यातली काही चित्र ही काल्पनिक आहेत. म्हणजे सगळ्यात शेवटचं जे विश्वाचं चित्र दाखल होतं हे काल्पनिक आहे, इमॅजिनरी. कारण आपण आपल्या विश्वाच्या बाहेर कधी जाऊ शकत नाही, मग ते कसं दिसेल आपल्याला माहिती नाही. तसं आपले मिल्की वे गॅलेक्सीचं पण कल्पना चित्र आहे, काल्पनिक आहे. बट अदरवाईज ऑल अदर इमेजेस आर ऍक्च्युअल इमेजेस. म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी, व्हर्लपूल गॅलेक्सी, क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सी हे रिअल फोटो आहेत. आणि ते फोटो आपल्याला मिळू शकतात जर तुमच्या टेक्नॉलॉजी असेल, टेलिस्कोप्स असतील, कॅमेरे असतील तर आपण देखील काढू शकतो. हल्ली अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स देखील खूप चांगल्या प्रकारे फोटो काढायला लागलेले आहेत. ते एक. आता अंतर कसं मोजतात? अंतर मोजणं हे खरं एक इंजिनियस मेथड आहे. त्याला अनेक पद्धती आहेत. त्यामुळे त्याच्यावर बोलायला मला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागेल कारण एक वेगळा लेक्चरचा विषय आहे. पण थोडक्यात सांगतो, खूप इंटरेस्टिंग असलेलं सांगतो की साधं 10वी पर्यंत आपण शिकलेलो ट्रिगोनॉमेट्री आहे की नाही, त्रिकोणमिती, त्याच्या सहाय्याने आपण जवळच्या ताऱ्यांची अंतरं मोजू शकतो. मग लांबच्या ताऱ्यांची अंतरं किंवा गॅलेक्सीची अंतरं, सुपर क्लस्टर्सची अंतरं मोजायला आपण आणखीन वेगळी टेक्निक वापरतो. एखादा तारा जेवढा जवळ तेवढं अंतर मोजणं सोपं, जेवढा दूर तेवढं ते कठीण होत जातं. तर सगळ्यात जवळच्या ताऱ्याचं अंतर कसं मोजतात बघा, की आता हे माझे 2 डोळे आहेत. ह्या डोळ्यांमध्ये काही अंतर एक विशिष्ट. मी डोळ्यांपासून काही अंतरावर असं हे बोट धरलं, असं बोट धरलं आणि मी एकदा एका डोळ्याने बघितलं तर तो बॅकग्राऊंडला ते बोट दिसतंय.
दुसऱ्या डोळ्याने बघितलं त्याची जागा शिफ्ट झाली दिसते बॅकग्राऊंडला, बोट न हलवता बघा, एकदा इथे दिसतं, एकदा इथे दिसतं, एकदा ह्या डोळ्यांनी, एकदा ह्या डोळ्यांनी. ह्याला पॅरालॅक्स म्हणतात, पराशय, पॅरालॅक्स मेथड. तर आता म्हणजे हे जर मला ह्या डोळ्यांमधलं अंतर माहिती असेल, हा कोन किती आहे हे जर माहिती असेल, असा हा जो कोन आहे हा, तर मला साध्या ट्रिगोनॉमेट्रीचे साइन टॅन थिटा साइन थिटाचे मला अंतर काढता येऊ शकतं. पण अवकाशात आपल्या स्पेसमध्ये रात्रीच्या आकाशात दिसणारे जे तारे आहेत, हे तारे इतक्या प्रचंड अंतरावर आहेत, अब्जावधी किलोमीटर किंवा हजारो शेकडो आणि हजारो प्रकाश वर्ष अंतरावर आहेत. तर त्यांचा आपल्या दोन डोळ्यांनी मी एक डोळा बघितला की इकडे दिसला तारा, दुसऱ्या डोळ्यामध्ये इकडे, असं काही होत नाही अर्थातच. पण मग ह्या दोन डोळ्यांसारखी एक मोठीच्या मोठी बेसलाईन आपल्याला मिळू शकते लकीली. आणि ती 18व्या शतकामध्ये एका शास्त्रज्ञांनी शोधून काढली. त्यांनी काय केलं की पृथ्वीची कक्षा, सूर्यभोवती पृथ्वीची जी कक्षा आहे त्याची दोन टोकं आहेत, ते म्हणजे दोन डोळे. आता एका टोकाला समजा आपण कल्पना करू की आपण 1 जानेवारीला एका टोकाला आहोत, तर बरोबर 6 महिने आपण दुसऱ्या टोकाला जाणार, म्हणजे 1 जुलैला, बरोबर आहे. तर हे आपले दोन डोळे. ओके, तर 1 जानेवारीला म्हणजे एका डोळ्याने त्या ताऱ्याला बघायचं, 6 महिने वाट बघायची, दुसऱ्या टोकाला यायचं कक्षेच्या, दुसऱ्या डोळ्याने बघायचं. ओके, मग आपल्याला असा कोन मिळतो. ओके, एकदा तारा इथे दिसतो, एकदा तारा इथे दिसतो. तर मग आपल्याला कोन मिळाला, अँगल मिळाला, आपल्याला अंतर माहिती आहे ना, सूर्य पृथ्वी अंतर. मग साध्या ट्रिगोनोमेट्रीच्या सहाय्याने आपल्याला असं अंतर मोजता येऊ शकतं. जर ह्या आता पण ना, याच्यात गंमत अशी आहे की हा कोन आपल्याला, असं मी उदाहरण दिलं तर वाटलं की 10 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री असा कोन मिळतो का काय. तर 1 डिग्री असं हे कोन 1 डिग्रीपेक्षाही लहान मिळतं आपल्याला सगळ्यात जवळच्या ताऱ्याचं. 1 डिग्री तर सोडून द्या, 1 डिग्रीचा 3600वा भाग म्हणजे 1 आर्क सेकंड एवढं पण मिळत नाही, त्याच्यापेक्षाही कमी आहे. ओके, पण समजा जर असं हे अँगल आहे हा दोन व्ह्यू मधला, हा जर 1 आर्क सेकंद, 1 कोनीय सेकंद असेल, म्हणजे एका सेकंदाचा 3600वा भाग 1 डिग्रीचा, तर तो तारा, ज्या ताऱ्याचा आपण बघतो तो आपल्यापासून 3.25 प्रकाश वर्ष साधारणपणे एवढा लांब होतो, 3.26 लाईट इयर्स. पण एवढं नाहीच आहे जवळ, म्हणजे सगळ्यात जवळचा प्रॉक्सिमा सेंटर हे त्याच्यापेक्षाही दूर आहे. ओके, तर बेसिकली अशा प्रकारे अंतर काढतात, ह्याला पॅरालॅक्स मेथड असं म्हणतात. डिस्टन्स हे सगळ्यात ऍक्युरेट मेथड आहे ताऱ्यांचं अंतर मोजण्याची. मग आपण साधारणपणे 400 500 600 प्रकाश वर्ष अंतरापर्यंतच्या ताऱ्यांची अशा प्रकारे अंतर मोजतो. मग त्याच्या पुढची पलीकडची जी तारे आहेत, म्हणजे 10,000 प्रकाश वर्ष किंवा गॅलेक्सीज आहेत त्या 5 कोटी 10 कोटी प्रकाश वर्ष, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत आणि त्या आपल्याला आता इथे एवढ्या विस्ताराने पाहता येणार नाहीत. तर जे कोणी हा प्रश्न विचारला असेल, आय होप त्यांना हे समजलेलं असेल. समजलं नसेल तर कधीतरी मराठी विज्ञान परिषदेमध्ये या किंवा खगोल मंडळामध्ये या, तुम्हाला मग आपण सविस्तर आपण चर्चा करू शकतो. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे, बोला. तो असा की ताऱ्याची प्रखरता कशी ठरवतात? अच्छा, ताऱ्याची प्रखरता म्हणजे ना, त्याला आपण ना आम्ही एक तर दृश्य प्रखरता आहे ना, म्हणजे तारा आपल्याला दिसतो, तर आपण आता रात्रीच्या आकाशात बघितलं की काही तारे तेजस्वी दिसतात, काही तारे अंधुक दिसतात. तर ह्याच्यात ना एखादा तारा तेजस्वी दिसतो, याची 2 कारण असू शकतात. एक तर तो मुळात खूप तेजस्वी असेल किंवा तो आपल्या जवळ असेल. म्हणजे समजा मी उदबत्ती घेतली आणि उदबत्ती मी अगदी जवळची बघितली, मला खूप ब्राईट दिसेल. तीच उदबत्तीपेक्षाही कॅन्डल एक मोठी घेतली आणि ती एकदम लांब ठेवली, तर ती उदबत्तीपेक्षा अंधुक दिसेल, है ना. तर खरं तर कॅन्डलची ज्योत ही जास्त प्रखर आहे उदबत्तीपेक्षा, पण उदबत्ती केवळ जवळ होती म्हणून मला खूप प्रखर दिसली, असं देखील असू शकतं. तर हे बेसिकली ताऱ्यांची ही दृश्य तेजस्विता आपण म्हणतो त्याला, ऍपरंट मॅग्निट्यूड. ओके, तर ती आपल्याला केवळ म्हणजे असा अंदाज देते की कदाचित तो तेजस्वी असेल किंवा खूप अंतरावर असेल. पण मग ह्याच्याने आपल्याला नेमका अंदाज येत नाही ना, म्हणून मग खगोलशास्त्राच्या दृष्टीने हे बरोबर नाही. तर त्याची मूळ तेजस्विता जी आहे त्याला ऍब्सोल्यूट मॅग्निट्यूड असं म्हणतात, ऍब्सोल्यूट मॅग्निट्यूड. तर ती कशी मोजायची, तर ते मोजण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे त्याला ताऱ्यांचा वर्णपट बघितला आपण, ताऱ्यांचा वर्णपट घेतला तर त्या वर्णपटावरून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की तो तारा किती तेजस्वी आहे, त्याच्या पृष्ठभागावरचं तापमान किती आहे, त्याचा आकार साधारणपणे किती असेल, त्याचं वय किती असेल. म्हणजे खगोलशास्त्रामध्ये वर्णपटाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे.
आणि वर्णपटाच्या अभ्यासावरून, ताऱ्यांच्या वर्णपटाच्या अभ्यासावरून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. बेसिकली हे ॲस्ट्रोफिजिक्स आहे. तर त्याच्यावरून मग एखादा तारा त्याची इंट्रिन्सिक ब्राईटनेस जी आहे ती किती आहे हे कळू शकतं. ओके, तर हे बेसिकली ते ॲस्ट्रोफिजिक्स आहे. पण मग आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो ना, की हंस तारकासमूहामध्ये एक तारा आहे, त्याचं नाव आहे डेनेब. त्याला आपण मराठीमध्ये हंस तारा असं म्हणतो. तर तो रात्रीच्या आकाशातला 19व्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. 19व्या क्रमांकाचा. सगळ्यात ब्राईटेस्ट तारा कुठला आहे रात्रीच्या आकाशातला? तर व्याध तारा, व्याध, सिरियस. पण व्याध तारा तेजस्वी दिसतो कारण तो तुलनेने खूप जवळ आहे, केवळ 8.25 प्रकाश वर्ष लांब आहे, 8.7 लाईट इयर्स. तो जवळ आहे म्हणून तेजस्वी दिसतो. तो सूर्यापेक्षा काही, म्हणजे सूर्यापेक्षा अंधुक नाहीये, पण सूर्यापेक्षा खूप मोठा नाही. पण हा डेनेब 19व्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे, पण तो आपल्यापासून किती अंतरावर आहे? तर 3200 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. 3200 प्रकाश वर्ष, इतक्या प्रचंड अंतरावर असून सुद्धा तो आपल्या रात्रीच्या आकाशातला 19वा तेजस्वी तारा आहे. म्हणजे याचा अर्थ तो, त्याची प्रत्यक्ष तेजस्विता जी आहे ना, इंट्रेन्सिक ब्राईटनेस प्रचंड असणार. त्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो खगोलशास्त्रामध्ये. किती आहे? तर शास्त्रज्ञ आणखीन एक करतात, सगळे तारे, आपल्या विश्वामध्ये असलेले सगळे तारे किंवा सगळे ऑब्जेक्ट्स आपण आपल्यापासून, म्हणजे पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर, ठराविक म्हणजे किती? तर 10 पारसेक. खगोलशास्त्रामध्ये पारसेक नावाचं जे अंतराचं परिमाण आहे. लाईट इयर हे पॉप्युलर युनिट आहे, पण ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये पारसेक हे ऍक्च्युअली सायंटिफिक युनिट आहे. तर 10 पारसेक अंतरावर सगळे तारे आणून ठेवले, तर त्याची किती तेजस्विता दिसेल? ती त्यांची इंट्रिन्सिक ब्राईटनेस, ऍब्सोल्यूट मॅग्निट्यूड असं आहे. सूर्य हा जेमतेम साध्या डोळ्यांना दिसेल एवढा आहे, अगदी अंधुक त्या अंतरावर नेऊन ठेवला तर. आणि 3200 प्रकाश वर्ष अंतरावर असलेला तारा जर त्या 10 पारसेक अंतरावर आणून ठेवला, 10 पारसेक म्हणजे 32.6 प्रकाश वर्ष, तेवढं जर आणून ठेवला, तर तो इतका तेजस्वी दिसेल की आपल्याला त्याच्या, म्हणजे जवळजवळ चंद्राच्या निम्मा तेजस्वी, म्हणजे चंद्र आता जेवढा तेजस्वीतेने चमकतो आकाशात त्याच्यापेक्षा निम्म्या तेजस्वी दिसेल, एवढा प्रखर दिसेल. म्हणजे त्या रात्रीच्या आकाशामध्ये त्या ताऱ्याच्या उजेडामध्ये वाचता येईल एवढा तेजस्वी. बेसिकली अशी इंट्रिन्सिक ब्राईटनेस मस्त. आय होप. जसं तुम्ही सांगितलं की प्रॉक्सिमा सेंचुरी हा असा एक स्टार आहे जो आपल्या नेबर म्हणजे एकदम जवळ आहे. त्याचे किती स्टार्स असू शकतात आपल्या जवळ अर्थ पासून? तेच ना, म्हणजे दॅट डिपेंड्स ना, म्हणजे किती लांब आहेत, म्हणजे किती आहेत बेसिकली. म्हणजे आता बघा, सगळ्यात जवळचा 4.2 प्रकाश वर्ष आहे, मग काही तारे ते 6 प्रकाश वर्ष आहे, काही तारे 8 प्रकाश वर्ष आहे. सिरियस हा 8.7 लाईट इयर्स आहे, मग 11 लाईट इयर्स अंतरावर असले तारे आहेत. असे आपल्या सोलर सिस्टीमच्या, आपल्या सूर्यमालेच्या जवळजवळ 100 प्रकाश वर्ष एवढ्या एरियामध्ये जवळजवळ 200 ते 300 तारे आहेत. काही खूप अंधुक आहेत आणि असे 100 ते 200 तारे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत. ओके, तर म्हणजे बेसिकली हाच आहे. तुला असंच प्रश्न, हेच उत्तर अपेक्षित आहे का आणखी दुसरं काही अपेक्षित आहे? नाही सर, बरोबर. थँक्यू व्हेरी मच. ओके, अजून एक शेवटचा आपण प्रश्न घेऊया. राजीव पुजारी म्हणून यांनी विचारलेला आहे, बरं. या सर्व विश्वाच्या पसाऱ्यात फक्त पृथ्वीवरच प्रगत जीव आहे का? प्रोबॅबिलिटी काय सांगते? अच्छा अच्छा अच्छा, हा माझ्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. काय माहिती ना, की मी थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आपल्या एकतर ना ताऱ्यांची एवढी प्रचंड संख्या आहे, आणि जसं सूर्य हा सर्वसामान्य तारा आहे. बघा तुम्ही, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून आपण इतिहास बघितला तर पृथ्वी केंद्रस्थानी होती, मग त्याला हटून आपण म्हटलं नाही, पृथ्वी इतर ग्रहांसारखी, सूर्य महत्वाचा आहे, मग सूर्य विश्वाच्या केंद्रस्थानी होता. अरे सूर्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे, मग त्याच्या भोवती सगळं विश्व पसरलंय. मग सूर्याला पण आपण अडगळ टाकून दिलं की नाही, सूर्य इतर सारखा ऑर्डिनरी आहे. अरे हा, मग आपली गॅलेक्सी सेंटरला आहे. आपली गॅलेक्सी पण सेंट्रल नाही, ती पण एक सर्वसामान्य कॉमन गॅलेक्सी सारखी आहे, मग तिला पण अडगळीत टाकलं. असं करत करत आपण, म्हणजे मला सांगायचं काय की ना, आपली म्हणजे अर्थ किंवा सन किंवा आपली गॅलेक्सी ही काही स्पेशल नाहीये, ही सर्वसामान्य गॅलेक्सी सारखी आहे. ह्याला कोपर्निकन प्रिन्सिपल असं म्हणतात. तर या कोपर्निकन प्रिन्सिपल नुसार वी आर नॉट स्पेशल, अवर सन इज नॉट स्पेशल, अवर गॅलेक्सी इज नॉट स्पेशल, विच मीन्स आपल्या पृथ्वीसारखे असंख्य ग्रह असू शकतात, आपल्या सूर्यासारखे असंख्य तारे असू शकतात. तर जर असे असंख्य ग्रह आहेत,
सूर्यासारखे असंख्य तारे आहेत, तर असंख्य जीवसृष्टी सुद्धा असायला पाहिजेत. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये केवळ पृथ्वीवर जीवसृष्टी आहे असं म्हणणं अत्यंत धाडसाचं आहे. ओके, तर ऑब्व्हियसली तसं नाहीये. जर जीवसृष्टी खूप कॉमन आहे. कार्ल सेगन यांनी म्हटलं होतं की गिव्हन सर्टन कंडिशन्स, जर अशा काही सगळ्या कंडिशन जुळून आल्या तर लाईफ हे आवश्यकता आहे. लाईफ तयार होणं, निर्माण होणं आवश्यकता आहे. लाईफ इज नेसेसिटी. ओके, सो बेसिकली प्रचंड मोठ्या संख्येने विश्वामध्ये सजीव सृष्टी असणार. अजूनपर्यंत आपल्याला एकही सजीव सृष्टी सापडली नाही, पण असणार, 100% असणार कुठे ना कुठेतरी, नक्कीच. कोपर्निकन प्रिन्सिपल लॉजिकली सुद्धा आपण सांगू शकतो की वी आर नॉट स्पेशल. पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की इंटेलिजन्स इज नॉट दॅट कॉमन. ओके, म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे काही अक्षरशः लक्षावधी जीव आहेत, सजीव आहेत, त्याच्यामध्ये केवळ आपणच म्हणजे होमोसॅपियन्स हे अशा प्रकारचे सजीव झालो आहोत की आपण बघा ना, टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, आपण विश्वाचा विचार करतोय, विश्वाचा जन्म केव्हा झाला, मृत्यू कसा होईल, हे सगळं ह्याचा विचार करतोय. हा कुठल्याही सजीवानी पृथ्वीवर अजूनपर्यंत केलेला नाही. आपण मोबाईल्स बनवले, रॉकेट्स बनवले, डायनोसॉर्स, म्हणजे आपण येऊन पृथ्वीवर किती हार्डली 40 लाख वर्ष झालेली आहेत. आणि 40 लाख वर्षामध्ये त्याचं गेल्या 400-500 वर्षामध्ये एवढी प्रचंड डेव्हलपमेंट केली आपण. ही सगळी उत्तर मोस्टली गेल्या 100-200 वर्षातली आहेत. 40 लाख वर्ष माणूस पृथ्वीवर येऊन झाले. डायनोसॉर्सनी एकेकाळी राज्य केलं होतं पृथ्वीवर. ते 23 कोटी वर्ष रूल केलं होतं, 23 कोटी वर्ष पृथ्वीवर. पण त्यांच्यामध्ये आपल्यासारखी बुद्धिमत्ता, अॅनालिटिकल थिंकिंगवर हे सगळं नाही झालं तयार. म्हणजे आपल्याला कुठेही त्या फॉसिल्स, मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे की आपण डायनोसॉरचे फॉसिल जेव्हा मिळाले त्यावेळेस डायनोसॉरचं बोन मिळालं, अरे त्याच्या बाजूला एक जुना एकदम खराब झालेला असा डिकम्पोज झालेला मोबाईल मिळाला वगैरे, असं नाही मिळालं कधी आपल्याला. कम्प्युटर नाही मिळालं, काहीच नाही. जर टेक्नॉलॉजिकल कुठलीही वस्तू आपल्याला त्या फॉसिलमध्ये मिळालेली नाही, याचा अर्थ नव्हती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, ती आपण केलेली आहे फक्त. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासारखी बुद्धिमान सजीव सृष्टी विश्वामध्ये अत्यंत रेअर आहे, एक्स्ट्रीमली रेअर, एक्स्ट्रीमली म्हणजे ऑलमोस्ट काइंड ऑफ इम्पॉसिबल. ओके, पण बट या मीन लाईफ इज व्हेरी कॉमन. ओके, त्यामुळे आपल्याला डायनोसॉर सारखे किंवा कुठले इन्सेक्ट कोणाचे रूल करतात असं कुठेही इट जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला नक्की सजीव सृष्टी असलेलं प्लॅनेट मिळेल. पण इंटेलिजन्स विल दे कम्युनिकेट विथ अस? आय डाऊट. म्हणजे आपल्याला ते कम्युनिकेट करतील टेक्नॉलॉजीनी, मेसेज पाठवतील, ह्याची शक्यता खूप खूप कमी आहे. बस, थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. या, आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. हो. जो आभाराचा कार्यक्रम आहे तो. हा जो कार्यक्रम ची जबाबदारी आहे ती माझ्याकडे दिलेली आहे. खरं तर हा कार्यक्रम संपू नये असं वाटतं. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण हा मराठी विज्ञान परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी 2 वक्ते होते, अभय यावलकर आणि श्री प्रदीप नायक. अभय यावलकर यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शास्त्रज्ञांच्या गोष्टी, आणखीन वेगवेगळ्या शोधांच्या कथा सांगितल्या. आणि त्यामुळे अर्थातच विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थी जो भाग आहे, विद्यार्थ्यांचा जो गट आहे, त्यांना मात्र नक्कीच प्रेरणा मिळेल, यामध्ये शंका नाही. श्री अभय यावलकर यांचं मनपूर्वक धन्यवाद. श्री प्रदीप नायक यांचं मगापासून आपण भाषण ऐकतोय आणि ते संपूच नये असं वाटतंय. अजून बरेच प्रश्न मनात आहेत. पुन्हा आपल्याला हे प्रश्न विचारायची संधी नक्कीच मिळेल असं मी म्हणते. परंतु विश्वाच्या पसाऱ्यात आपण नेमके कुठे आहोत हे त्याने आपल्याला सांगितलंय. आणि हेही सांगितलंय की अगदी सामान्यपणे आपला ग्रह आहे, आपण अगदी सामान्य आहोत, हेही त्याने आपल्याला सांगितलंय. पण तरीही आपण महत्वाचे आहोत, हेही त्याने अधोरेखित केलंय. तर श्री प्रदीप नायक यांचेही खूप खूप आभार. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आणि उपस्थितांतर्फे पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार. आणि अर्थातच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आपण सर्वजण, यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. इथेच हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.